नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण नागपूर जिल्हा पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट डीचा संपूर्ण जो पेपर आहे तर इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या पेपरचे जे 100 प्रश्न आहेत तर ते जसेच्या तसे क्रमाने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न पहिला आहे 999चा वर्ग वजा 998चा वर्ग बरोबर किती। तर आता जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा आता इथे जर तुम्ही पाहिलं तर a वर्ग वजा b वर्ग याचं सूत्र तुम्हाला माहीत असेल। तर बघा a वर्ग वजा b वर्ग बरोबर काय असतं, एका कंसात a अधिक b करतो आपण आणि गुणिले दुसऱ्या कंसात a वजा b। तर याचं हे सिम्प्लिफिकेशन असतं a वर्ग वजा b वर्गाचं। तर आता इथे आपल्याला a बरोबर आहे 199, b बरोबर आहे 198। तर आता इथे a च्या ठिकाणी 199 ठेवा आणि b च्या ठिकाणी 998 ठेवा। म्हणजे इथे जर पाहिलं तर बघा 900 पहिल्या कंसात काय a अधिक b म्हणजे 999 अधिक 998 यांची जर बेरीज केली तर 2 आणि 1 3 म्हणजे 2000 ला 3 कमी म्हणजे किती 1997 येते यांची बेरीज। आता गुणिले दुसऱ्या कंसात काय a वजा b 999 वजा 998 किती येतं 1 म्हणजे 1997 गुणिले 1 जर केलं तर किती येतं 1997 येतं। म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असायला हवं 1997। तर बघा ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे। तर साधं सिम्प्लिफिकेशनचं हे गणित होतं। ऑप्शन सी 1997 या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेलं आहे 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती असेल। तर बघा आता 25 पासून एकूण जर पाहिलं 37 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत तर बघा पहिली आहे 25 नंतरची 26, त्याच्यानंतरची 2च्या फरकाने वाढत म्हणजे दुसरी असणार आहे 28, तिसरी असणार आहे 30, चौथी असणार आहे 32, त्यानंतरची कोणती असणार आहे 34 आणि 37च्या अगोदरची एक कोणती 36। बघा एवढ्या संख्या आहेत एकूण 25 ते 37 मध्ये किती झाल्या 1 2 3 4 5 6 संख्या आहेत। या सर्वांची सरासरी काढायची म्हणजे एकूण संख्येची बेरीज भागेल किती 6 संख्या आहेत म्हणून 6 येणार। आता ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ती किती येते तर ती येते 186 येते बेरीज किती येते 186 या सर्वांची बेरीज येते आणि भागिले 6। तर बघा आपलं उत्तर काय असणार आहे 186 भागिले 6। ते कितीने भाग जातो 6 1 6 6 3 18 परत 6 1 6 किती आलं 31। म्हणजे एकूण ॲव्हरेज किती असणार आहे 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती असणार आहे 31 असेल। तर 31 हे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3 बघा एका चॅरिटी शोसाठी पोलिसांतर्फे 420 तिकिटे विकली गेली म्हणजे एक शो होता त्यासाठी एकूण 420 तिकिटांची विक्री झाली। या तिकिटातील अर्धी तिकिटे 5 रुपये दराने, 1/3 तिकिटे 3 रुपये दराने आणि उर्वरित तिकिटे जी आहेत तर ती 2 रुपये दराने विकली तर एकूण प्राप्त रक्कम किती। तर आता गणितात दिल्याप्रमाणे बघा एकूण 420 तिकीट आहेत तर यातली अर्धी आता 420च्या अर्ध जर केलं तर किती येतं 210 येतं किती 210। आता 210 तिकिटे किती 5 रुपये दराने म्हणजे 210 गुणिले 5। बघा आता 210 गुणिले 5 जर केलं तर किती होते 21 5 105 आणि वरचा एक 0 म्हणजे किती 1050 रुपये झाले। आता पुढचं बघा काय दिले 1/3 तिकिटे 3 रुपये। आता 420च्या 1/3 जर केलं तर किती येतं 140 येतं 14 त्रिक 42 म्हणजे 140 येतं। म्हणजे 1/3 तिकिटे त्याने किती 3 रुपये दराने विकलीत म्हणजे 140 गुणिले 3 14 त्रिक 42 म्हणजे किती आलं हे 420 आलं। आणि राहिलं काय आता राहिलेली उर्वरित तिकिटे 2 रुपये दराने विकली। बघा हे 140 आणि 210 एकूण किती झाली ही तर 350 तिकिटे झाली किती झाली 350। 350 गेले 420 मधून राहिले किती 70 म्हणजे उर्वरित तिकिटे किती आहेत 70। ही 70 उर्वरित तिकिटे 2 रुपये दराने विकली म्हणजे 70 गुणिले 2 म्हणजे किती झाले 140। म्हणजे आपल्याला काय विचारले तर एकूण प्राप्त रक्कम किती। बघा 1050, 420 आणि 140 यांची जर बेरीज केली तर किती येते 1610 रुपये म्हणजे एकूण रक्कम किती असणार 1610। बघा 1610 हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। म्हणजे एकूण 420 तिकिटांची किंमत किती असणार आहे 1610 रुपये। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 4 बघा एका सरळ रोडवर चोर व पोलीस यांच्यातील अंतर जर
100 मीटर असेल आणि चोराचा वेग 8 किलोमीटर प्रति तास व पोलिसांचा वेग 10 किलोमीटर प्रति तास असेल तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल? तर बघा इथे पोलीस आहेत आणि इकडे चोर आहे. तर आता ह्या दोघांमधलं अंतर जे आहे तर ते किती दिले? 100 मीटर दिलेलं आहे तुम्हाला. तर आता इथे पोलिसांचा वेग दिलेला आहे. पोलिसांचा वेग किती आहे? 8 किलोमीटर पोलिसांचा वेग आहे 10 किलोमीटर प्रति तास. चोराचा वेग आहे 8 किलोमीटर प्रति तास. तर तो पोलीस त्या चोराला किती वेळामध्ये पकडेल? बघा आता हे एकाच दिशेने धावत आहेत कारण चोरांचा काय करत आहेत? पोलीस पाठलाग करत आहेत. आता जेव्हा दोघेही एकाच दिशेने जात असतात तेव्हा आपण काय करतो? सरासरी वेग बरोबर काय करतो? दोन्ही वेगांची वजाबाकी करतो एकाच दिशेने जर जात असतील तर. म्हणजे 10 वजा 8 राहिले किती? 2. म्हणजे सरासरी वेग किती असणार आहे? 2 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ह्याचं जर मीटर पर सेकंद केलं तर किती येतं? गुणवले 5/18 आपण करतो. म्हणजे 2 गुणवले 5/18 हे काय झालं? मीटर पर सेकंद एवढा वेग आला. तर आपल्याला काय विचारले? अंतर 100 मीटर आहे. मग बघा वेळ बरोबर काय असतं? अंतर भागिले वेग असतं. मग अंतर किती आहे? 100. इथे वर 100 लिहा. 100 भागिले वेग किती आहे? 2 गुणवले 5/18. 5/18 का केलं? किलोमीटर पर आवरचं आपण मीटर पर सेकंद केलं. बघा हे 18 वर जाणार आहे आणि हे 5 दोन्ही किती होईल? 10. मग 10तला एक शून्य कट झाला. वर काय राहिलं? फक्त 10 राहिलं. आणि 18 गुणवले 10 किती आलं? 180. किती आला वेळ? 180 सेकंद आला. कारण हे मीटर पर सेकंदमध्ये आपण काढलेलं आहे. 180 सेकंद म्हणजे त्याला जर परत 60ने भागलं तर किती येतं? बघा शून्याला शून्य गेले 6×18 म्हणजे किती? 3 मिनिटे. एकूण किती वेळ लागणार आहे? 3 मिनिटे. म्हणजे तर ते पोलीस जे आहे तर त्या चोराला एकूण 3 मिनिटांमध्ये पकडतील, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 पहा. तर काळ काम वेगवरती आधारित प्रश्न आहे बघा. 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतील? म्हणजे हे कसं काढतो आपण? बघा इथे आपल्याला M1 दिलेला आहे 8, त्याप्रमाणे M2 दिलेला आहे 10, त्याप्रमाणे D1 दिलेला आहे 12, D2 काढायचं आहे. मग सूत्र काय असतं आपलं? M1 D1 भागिले W1 बरोबर काय असतं? M2 D2 भागिले W2 असतं. म्हणजे ह्यातला आपल्याला काय काढायचं आहे? फक्त D2 काढायचं आहे. बाकी M1 D1 दिले, W1 दिले, W2 दिले, आपल्याला 480 आणि 350 दिले. तर हे सर्व आता काय करूया आपण ह्या सूत्रामध्ये भरूया. M1 आहे 8, D1 आहे 12 भागिले W1 किती आहे? 480 वस्तू तयार केल्या बरोबर काय? M2 आहे 10, D2 काढायचं आहे म्हणून त्याला आपण D2च लिहूया. 10 गुणिले D2 भागिले W2 किती दिले? दुसरं काम 350 वस्तू तयार केल्या. तर आता इथे बघा शून्याला शून्य गावले. ह्या 10तला इथला शून्य गेला. इथे काय राहिले? D2 भागिले 35 आणि इथे काय येणार आता? 12×8 किती? 96 आणि 96 गुणिले 35 भागिले 480 येईल. किंवा इथेच जर भाग घालवला बघा 12×1 12 चौक 48 किती आलं? 40 आलं. 8×1 8 8×5 40 म्हणजे इकडे किती राहिले? 1/5 बरोबर 1 म्हणजे D2 भागिले 35. मग D2 बरोबर काय होणार आहे? हे 35 इकडे वर गुणाकारात जाईल भागिले 5 म्हणजे 35 भागिले 5. 5×1 5 7 35 D2 किती आलं? 7 आलं. बघा D2ची किंमत किती आली? 7 आली. म्हणजेच 10 कारागिरांना 335 वस्तू बनवण्यासाठी एकूण 7 दिवस लागतील, जे की पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 6 पहा. तर आता इथे काय दिले? आता ग्रामरवरती प्रश्न आहे हा. आज दुकान बंद आहे या वाक्याचा प्रकार कोणता? तर आता 4 वाक्याचे प्रकार काय दिले? संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य आणि यापैकी नाही. बघा आज दुकान बंद आहे हे काय? साधं विधान आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? एक विधेय आणि एक उद्देश आणि एक विधेय असेल, म्हणजे एक कर्ता आणि एक क्रियापद असेल तर त्याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य असे म्हणतो. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? आज दुकान बंद आहे हे केवल वाक्याचा प्रकार आहे. त्याप्रमाणे बघा संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं? यामध्ये आणि व शिवाय म्हणजे या समुच्चयबोधक उभ्यान्वयी अव्ययाने जोडलेली जी वाक्य असतात तर ती संयुक्त वाक्य असतात. आणि संयुक्त वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2 प्रधान वाक्य असतात, 2 मुख्य वाक्य जोडलेली असतात. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतं? 2 वाक्य असतात पण त्यातलं एक गौण वाक्य असतं आणि एक मुख्य वाक्य असतं. एक प्रधान आणि एक गौण म्हणजे अशी 2 वाक्य जेव्हा जी उभ्यान्वयी आहेत आणि दुसरी कोणती विकल्पबोधक असतील, संकेतार्थी असतील तर ह्या जर तर जरी तरी यांनी जी जोडलेली वाक्य आहेत तर ती मिश्र वाक्यात असतात. म्हणजे एक प्रधान आणि एक गौण वाक्य असतं.
तर आपल्याला काय विचारलं हे आज दुकान बंद आहे, तर हे केवळ वाक्य असेल. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 पहा. तर इथे काय दिलेलं आहे, मी गावाला जात आहे, हे एक वाक्य दिलेलं आहे. मी गावाला जात आहे, तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. तर बघा मी गावाला जात आहे म्हणजे जाण्याची क्रिया सुरू आहे. जात आणि आहे म्हणजे दोन क्रियापदं मिळून हे जातोय असं म्हटलंय का नाही, तर जात आहे म्हणजे दोन क्रियापदांचं इथे अस्तित्व आहे. तर एक संयुक्त क्रिया म्हणजे एक साधं हेल्पिंग वर्ब ज्याला आपण म्हणतो, तर हे दोन्ही क्रियापद मिळून त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. जात आहे, जाणे असं म्हणतो का नाही, तर जात आहे जाण्याची क्रिया सुरू आहे म्हणजे इथे दोन क्रियापद वापरले, तर त्याला आपण कोणतं म्हणतो, संयुक्त क्रियापद म्हणतो. म्हणजे मी गावाला जात आहे या वाक्यातली क्रियापदाचा प्रकार काय आहे, तर संयुक्त क्रियापद असेल. प्रयोजक क्रियापद म्हणजे करता दुसऱ्या कोणाकडून तरी क्रिया जी आहे, तर म्हणजे आई बाळाला हसवते हे वाक्य तुम्ही पाहिलं असेल, तर म्हणजे दुसऱ्या कोणाकडून तरी क्रिया करून घेत असतो. शक्य क्रियापद म्हणजे काय, कर्त्याला म्हणजे अंगाचे सामर्थ्य जे आहे तर ते त्यामध्ये दर्शवलं असतं. म्हणजे मला हा डोंगर आता चढवितो, मला आता 10 किलोमीटर चालवते, मी शक्यता ते जी आहे तर कार्य करण्याची क्षमता कर्त्याची तर त्यामध्ये दर्शवली असते, तिथे शक्य क्रियापद असतं. आणि अकर्मक म्हणजे काय, ज्या वाक्यात कर्त्यासहित कर्म म्हणजे हजर असतं तर त्याला म्हणजे सकर्मक म्हणतो त्याला. आणि ज्या वाक्यामध्ये कर्मच नसेल तर त्याला अकर्मक म्हटलं जातं, हे देखील लक्षात ठेवा. तर याचा आन्सर काय असणार, तर हे संयुक्त क्रियापद आहे. मी गावाला जात आहे, ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पहा. वाघ्या या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय निवडा. बघा आता वाघ्या मुरळी तुम्ही कार्यक्रम पाहिला असेल. वाघ्या मुरळी, वाघ्या म्हणजे ते जंगलातला वाघ नाही. बघा वाघ्या आणि मुरळी हे तुम्ही कार्यक्रम पाहिले असतील. बघा जागरण गोंधळाच्या वेळेस असतात, लग्न झालं की पूजा असते त्यावेळेस घेतली जातात, ज्यांचा म्हणजे खंडोबा हा देव असतो तिथे. तर बघा वाघ्याच्या विरुद्ध अर्थलिंगी काय असतो, मुरळी. साधं सोपं वाक्य आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. वाघ्याच्या विरुद्धलिंगी शब्द काय असतो, मुरळी. काय जणांना वाटतं वाघीण, पण तसं नसतं, हे वाघ्या आणि मुरळी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 पहा. संधीवरती आधारित प्रश्न. बघा संधी करा असं आपल्याला दिलेलं आहे. पुनः अधिक जन्म म्हणजे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. बघा पुनः अधिक जन्म याची संधी काय होते, पुनर्जन्म अशी होते. बघा पुनर्जन्म हे तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन बी मध्ये योग्य अर्थ दिलेला आहे. बघा इथे पूर्ण जन्म दिले, इथे पुनर्जन्म नाही तर पुनर्जला वर अर्धा रफार पाय होता, म्हणून हे सी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे आणि ए सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन बी पुनर्जन्म ही संधी योग्य असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 पहा. खालील 4 शब्दांमधून पत्नी या शब्दाचा अर्थ शोधा. तर बघा आता पत्नीशी संबंधित जे काही अर्थ आहेत विविध समानार्थी ते तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर भार्या म्हणतो आपण, दारा म्हणतो, तर दारा इथे शब्द दिलेला आहे किंवा अर्धांगिनी असा त्याचा अर्थ होतो. तर पत्नीचा समानार्थी शब्द असलेला कोणता आहे, दारा. ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्ही व्हिडिओ म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF तुम्हाला फ्रीमध्ये तिथे भेटून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 पहा. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, 1 जानेवारी 2020ला बुधवार होता. म्हणजे 1 जानेवारी 2020ला कोणता वार आहे, बुधवार. तर 31 डिसेंबर 2022ला कोणता वार येईल. बघा आता 1 जानेवारी 2020 आपलं काय दिलं आहे, 1 जानेवारी 2020 दिलेला आहे इथे, तर इथे लिहून घेतलं आपण. तर वार कोणता होता, बुधवार होता, म्हणजे वेनसडे होता, वेनसडे. बघा तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 2020 हे लीप वर्ष आहे. म्हणजे त्यात जर तुम्ही पाहिलं तर फेब्रुवारी महिन्याच्या अगोदरचा वार जो असतो तर तो 2 दिवस पुढे जातो. म्हणजे 1 जानेवारी इथे जर पाहिलं तर 2020ला त्याच्या पुढच्या वर्षी जाताना तो वार जो आहे तर तो 2 दिवस पुढे जाणार आहे. त्याप्रमाणे 2021 मध्ये वर्ष येतं, त्या दिवसाचा 1 दिवस पुढे जाईल. आणि 2022चं 1 आता त्या दिवसाचा 1 दिवस, म्हणजे एकूण 2 3 एकूण किती झाले, 4 दिवस झाले. पण आता एक लक्षात ठेवा, इथे आपल्याला काय तारीख दिली आहे, इथे 1 जानेवारी दिली आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022ला तो वार जो आहे तर तो 4 दिवसाने पुढे जाणार आहे. किती, 4 दिवसाने. आपल्याला त्याच्या आदल्या दिवशीचा दिवस विचारला आहे कोणता, 31 डिसेंबर. म्हणजे ह्या 4 मधून हे 4 कधी वार असणार आहे, 1 जानेवारी
2023चा वार असणार आहे. हो, कोणता? 1 जानेवारी 2023चा वार असणार आहे. म्हणजे कोणता? बुधवारच्या पुढे 4 दिवस रविवार असणार आहे. तर आपल्याला 31 डिसेंबर 2022चा विचार आहे, म्हणून 4मधून 1 मायनस केला तर राहिले किती? 3. म्हणजे बुधवारच्या पुढे आपल्याला किती? 3 दिवस पुढे जावे लागेल. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे बघा, शनिवार जो आहे तर तो 31 डिसेंबर 2022ला वार असणार आहे. आपण कधीचा काढलेला? 1 जानेवारी 2020 ते 1 जानेवारी 2023पर्यंत काढलेलं. पण आपल्याला 31 डिसेंबर तारीख आदल्या दिवशीची विचारले, म्हणून 1 दिवस आपण मागं जातो. आणि एक लक्षात ठेवा, साधं जर वर्ष असेल तर ते 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. हे साध्या वर्षात असतं. आणि लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो तो 31 डिसेंबरला फक्त काय होतो? 1 दिवस त्यामध्ये ॲड होतो. तोच फक्त 1 दिवसाचा फरक असतो लीप वर्ष असेल तर. हे देखील लक्षात ठेवा. आणि तोच जो दिवस असतो साध्या वर्षात 1 दिवस पुढे जातो. आणि 1 जानेवारी जर लीप वर्ष नसेल तर तोच दिवस जो आहे तर तो लीप वर्ष असेल तर 2 दिवस आणि लीप वर्ष नसेल तर 1 दिवस. म्हणजे 1 ते 1 तारीख. आणि 31 जर असेल तर तोच दिवस. लीप वर्ष असेल तर फक्त 1 दिवस पुढे जातो. हे लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन सी, शनिवार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12 पहा. एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवारपूर्वी 4 दिवस आहे, तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता असेल? तर शुक्रवारपूर्वी 4 दिवस म्हणजे कोणता वार आला? तो मंडे आला, म्हणजे सोमवार. शुक्रवारपूर्वी 4 दिवस कोणता वार आहे? 7वा दिवस, म्हणजे 7 तारखेला कोणता आहे? सोमवार आहे. तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता असेल? बघा, परत जर 7 दिवस आपण पुढे गेलो तरी कोणता वार असणार आहे 14 तारखेला? तर मंडेच असणार आहे 14 तारखेला आपण, कारण 7 दिवस आपण पुढे गेलो. मग आपल्याला 19 तारखेचा वार पाहिजे. मग 14 + 5 जर केलं तर 19 होतं. मग इथे 14 तारखेला जर सोमवार असेल मग सोमवार + 5 करा. सोमवार + 5 जर केलं तर किती येतं? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे कोणता वार असणार आहे? शनिवार असणार आहे. म्हणजे 19वा दिवस कोणता असेल तर तो शनिवार असेल. बघा, ऑप्शन ए मध्येच दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 पहा. तर आता इथे डायग्रॅम दिलेले आहेत बघा, याप्रमाणे 3 डायग्रॅम आहेत. पहिली डायग्रॅम, दुसरी डायग्रॅम, तिसरी. आणि प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा, पहिली डायग्रॅम अशी होती, म्हणजे ती जर आरशात जर बघितली, फिरवली तर ती एच झाली. म्हणजे दोन्ही, ही डावी बाजू उजवीकडे आली, ही उजवी बाजू डावीकडे आली, म्हणजे एच तयार झालं. तर हे असं उलटं दिलेलं आहे बघा, असं तुम्हाला उलटं दिलेलं आहे. ते जर फिरवलं तर हे असं होईल, हे असं होईल, म्हणजे असा चौकोन तयार होईल. तर हे कशामध्ये दिलं आहे तुम्हाला? जर इथे जर पाहिलं तुम्ही, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे जे आहे तर ती डायग्रॅम बनणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी. तर पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. तर आता इथे देखील आपल्याला 4 डायग्रॅम दिलेले आहेत. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती येईल ते विचारलं आहे. बघा, हे स्वस्तिक दिलेलं आहे तुम्हाला याप्रमाणे. इथे जर तुम्ही पाहिलं तर हा गोल इथे होता, पुढच्या इथे आलेला, म्हणजे इथे आला, परत इथे गेला आणि इथे, म्हणजे तिसऱ्यामध्ये इथे. आता तो हाय त्याच ठिकाणी येणार आहे. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर याप्रमाणे अशी डायग्रॅम येईल बघा. असं स्वस्तिक येणार आहे आणि हा गोल जो आहे तर तो इथे, म्हणजे सुरुवातीची 1 नंबरची जी डायग्रॅम होती तर त्याप्रमाणेची आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर कशामध्ये दिलेलं आहे पहा, तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. साधा सोपा सिंपल प्रश्न होता. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. अ, ब आणि क यांच्या वयांची बेरीज 88 वर्ष आहे, तर 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? बघा, 4 वर्षांपूर्वी हे तिघंजण आहेत. तिघांचं वय पण ह्याचं 4, ह्याचं 4, ह्याचं 4, म्हणजे 4 त्रिकोण किती? 12 वर्षानं कमी होणार आहे तिघांच्या बेरीजेमधून. म्हणजे 88 वजा जर 12 केलं तर किती येतं? 76. 76 कशामध्ये दिले? ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 4 वर्षापूर्वी त्या तिघांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 76 असणार आहे, ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16 बघा. बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? बुल्स आणि बियर्स. जर तुम्ही जर पाहिलं शेअर बाजारात, शेअर बाजार किंवा शेअर मार्केट तुम्ही टाकलं, तुम्हाला एक मोठ्या बुल्स बैलाचं चित्र दिसतं बघा. म्हणजे बिग बुल्स आणि बिग बियर्स असे जे असतात, हे ज्या संज्ञा आहेत तर त्या शेअर बाजाराशी निगडीत आहेत. म्हणजे बघा, जे कोण मोठे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना बिग बुल्स म्हटले जाते. त्यामध्ये जेव्हा त्यांनी एखादा शेअर घेतला जातो, म्हणजे
फेमस असतात बघा, त्यांनी एखादा शेअर जर घेतला तर तो शेअरची किंमत ऑटोमॅटिक वाढत असते. म्हणजे त्यांचा जो आहे तर तो शेअर मार्केटवरती इफेक्ट होत असतो. म्हणजे आता बिल गेट्स आहे मोठा माणूस, त्यांनी समजा कोणते तर शेअर घेतले तर बाकी लोक काय करतात, बाबा ह्यांनी काय घेतलेत म्हणून ते पण ते घ्यायला जातात. म्हणजे त्यांचा जो इफेक्ट असतो त्याला बिग बुल्स आणि बिग बिअर्स म्हटले जाते शेअर बाजारच्या भाषेमध्ये. जे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल त्याच्याशी संबंधित या संज्ञा आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे WTOचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर बघा वेगवेगळ्या संघटना आणि त्यांचे मुख्यालय हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. जसे की आपलं सार्क संघटना आहे तर याचं जर पाहिलं तर नेपाळ काठमांडू येथे त्याचं मुख्यालय आहे. तसं जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. कुठे आहे? जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. आधार कार्डचे नोंदणीकरण टिंबटिंब ही संस्था करते. सर्वांनाच माहिती आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI याद्वारे जे आहे तर ते आधार कार्डचे नोंदणीकरण केले जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 19 पहा. भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते? म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा एक स्केल असते, अशी 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 होते, परत अशी अशी हे कमी जास्त होत असतं ते, तर त्याला आपण काय म्हणतो? सिस्मोग्राफ म्हणतो. म्हणजे भूकंपाची किती रिक्टर स्केलचा भूकंप आला होता तर ते आपल्याला सेस्मोग्राफ यावरून कळते. म्हणजे भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरलं जाणारे शास्त्रीय उपकरण कोणतं आहे? सेस्मोग्राफ. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20 पहा. केपलरचे नियम म्हणजे केपलरचा जो लॉ आहे, केपलर्स लॉ हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा केपलरचा लॉ जो आहे तो एक खगोलशास्त्रज्ञ होता केपलर. म्हणजे त्याने काय केलं तर ग्रहांची गती जी आहे तर ती मोजली होती. केपलरचा नियम तो जो आहे तर ग्रहांची गती मोजण्यासाठीचा नियम त्यांनी बनवला होता. त्याला आपण केपलर्स लॉ म्हणतो. ग्रहांच्या गतीशी संबंधित आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. अविनाश मुकुंद साबळे हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत? तर बघा वेगवेगळे खेळ आणि त्या संबंधित खेळाडू हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर हा करंट अफेअरचा प्रश्न होता. अविनाश साबळे यांनी जर पाहिलं तर तो स्टिपल चेस म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल रनिंग करत करत मध्ये एक अडथळा असतो असा, म्हणजे त्याच्यावरनं उडी मारून पुढे जायचं असतं. परत थोड्या अंतरावर परत अडथळा असतो त्याच्यावरून उडी मारून पुढे जायचं असतं. म्हणजे असं जर पाहिलं तर असं 3 किलोमीटरचं होतं ते. 3 किलोमीटरच्या शर्यतीमध्ये त्याने सुवर्णपदक जे आहे ते पटकवलेलं होतं. आणि तो अविनाश मुकुंद साबळे जो आहे तर तो 3000 मीटर त्याला स्टिपल चेस म्हटले जाते. म्हणजे 3 किलोमीटर म्हणजेच 3000 मीटर स्टिपल चेस या खेळाशी तो संबंधित खेळाडू आहे. रनिंगशी संबंधित आहे, ॲथलेटिक्स. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22 बघा. खालीलपैकी महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर हा करंट अफेअरशी निगडीत हा प्रश्न होता. तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता जे आहेत तर ते डॉक्टर बिरेंद्र सराफ हे जे आहे तर ते महाधिवक्ता जे आहे तर ते 2024ला होते. बिरेंद्र सराफ जर सध्याला तुम्ही जर पाहिलं तर 2025ला त्यांची जागा जी आहे तर ती मिलिंद साठे यांनी घेतलेली आहे. मी सध्याचे जर महाधिवक्ता तुम्हाला विचारले येणाऱ्या परीक्षेमध्ये तर ते मिलिंद साठे आहेत, हे लक्षात ठेवा. बघा महाधिवक्ता हे जे पद आहे तर ते कलम 165 नुसार प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता पद असतं. तर त्यांचं काय काम असतं तर राज्याचा वकील म्हणून ते काम करतात. म्हणजे महान्यायवादी जसे केंद्रात असतात तसे महाधिवक्ता हे 165 नुसार मुख्यमंत्री असतील, आपले राज्यपाल असतील यांना सल्ला देत असतात न्यायविषयक. म्हणजे सरकारला सल्ला देण्याचे काम करतात न्यायालयीन केसेसमध्ये. म्हणजे 165 कलमानुसार आहे. त्याने सध्याला जर पाहिलं तर ते मिलिंद साठे आहेत आणि त्यावेळेस जर पाहिलं 2024ला डॉक्टर बिरेंद्र सराफ हे होते. म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23 पहा. बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. तर हे कशामध्ये स्पष्ट केलेले आहे? तर बघा ह्याला आपण काय म्हणतो तर गतीचे जडत्व म्हणतो. बघा बस जेव्हा तुम्ही बसमध्ये बसलेला असता तेव्हा जर तुम्ही पाहिलं तर तो ब्रेक मारला का आपण पुढे ढकलला जातो. म्हणजे हे काय आहे? गतीचे जडत्व.
आणि तुम्ही जर सुरुवातीला गाडी सुरू होण्याच्या गाडी एकदम पुढे गेली तर तुम्ही मागे ढकलला जाता. तर हे विराम अवस्थेचे जडत्व आहे. म्हणजे हे न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे सांगितलेलं आहे. त्याला जडत्वाचा नियम देखील असे म्हटले जाते. तर हे न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे सांगितलेले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24 पहा. सन 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे? तर बघा 2020च्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल मिळवलेलं होतं. तर त्याला जर पाहिलं तर राजपुताना रायफल्स यामध्ये जे आहे तर ते त्याला रेजिमेंटचा म्हणजे त्याला भाग बनलेला आहे. राजपुताना रायफल्स या रेजिमेंटचा तो आहे नीरज चोप्रा, ज्याने 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं होतं. आणि 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला कोणतं पदक भेटलेलं तर रौप्य पदक मिळालेलं होतं. म्हणजे ऑप्शन सी राजपुताना रायफलचा तो रेजिमेंटचा आहे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25 पहा. मिशन इंद्रधनुष्य हे कशाशी संबंधित आहे? तर बघा वेगवेगळे मिशन असतात. तर आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे? मिशन इंद्रधनुष्य असं दिलेलं आहे. तर हे मिशन इंद्रधनुष्य जे आहे तर ते 7 जे महत्त्वाचे रोग आहेत TB यासारखे बघा त्यांच्या लसीकरणाशी संबंधित हे मिशन इंद्रधनुष्य आहे. कशाशी? लसीकरणाशी वेगवेगळ्या 7 रोगांचे जे आहेत तर त्या लसीकरणाशी संबंधित मिशन इंद्रधनुष्य हे संबंधित आहे. म्हणजेच ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 26 बघा. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर 2 संख्या 3:4 या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर आता लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि त्या 2 संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर यावरून आपल्याला त्यातली लहान संख्या शोधायची आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे पहा काय असतं. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतं? लसावी गुणिले मसावी हे सूत्र असतं. तर आपल्याला 2 संख्या ज्या आहेत तर त्या 3:4 या प्रमाणात दिलेल्या आहेत. तर आता त्या जर x प्रमाणात घेतल्या तर त्यातली पहिली संख्या 3x होईल म्हणजे लहान संख्या आणि दुसरी 4x म्हणजे मोठी संख्या. तर आता बघा आता ह्या 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी या सूत्रात जर ठेवलं तर पहिली संख्या 3x दुसरी 4x बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी आहे 72 मसावी आहे 6 म्हणजे 6 गुणिले 72. आता 3 चौक किती येतं? 12 आणि x गुणिले x किती येतं? x वर्ग म्हणजेच 12x वर्ग बरोबर हे 6 गुणिले 72. मग x वर्ग बरोबर काय होईल? हे 12 तिकडे भागाकारात जाईल. 6 गुणिले 72 भागिले 12. 12 एक्के 12 12 सण 72 म्हणजे x वर्ग बरोबर 6 गुणिले 6 36 म्हणजेच x बरोबर किती येणार आहे? त्याचं वर्गमूळ 6 म्हणजे x ची किंमत किती आली? 6. तर आपल्याला त्यापैकी लहान संख्या विचारलेली आहे. लहान संख्या काय आहे? 3x आहे. म्हणजे 3 गुणिले x ची किंमत 6 6 त्रिक किती? 18 म्हणजे ती लहान संख्या कोणती असणार आहे? 18 असेल. आणि मोठी जर विचारली असेल तर 4 गुणिले 6 24 आली असती. तर ऑप्शन कशामध्ये दिले पहा. तर ऑप्शन सी मध्ये याचं आन्सर दिलेलं आहे 18. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27 बघा. तर आता इथे आपल्याला काय दिले आहे? जर 17/18 बरोबर A आणि 18/19 बरोबर B असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? म्हणजे बरोबर पर्याय कोणता आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे. तर बघा A ची किंमत दिली आहे 17/18 आणि B ची दिली आहे 18/19. अगोदर देखील मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे जेव्हा अंश आणि छेद यामध्ये 1चा फरक असतो. बघा इथे 17 आणि 18 मध्ये 1चा फरक आहे. इथे 18 आणि 19 मध्ये देखील 1चा फरक आहे. तर तेव्हा जो अपूर्णांक ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर 18/19 म्हणजे इथे B जो अपूर्णांक दिला 18/19 तो मोठा असणार आहे आणि लहान कोणता असणार आहे? 17/18. तर त्यानुसार आता बघा म्हणजे B मोठा आहे तर आता इथे B लहान दिलेला आहे. म्हणजे हे ऑप्शन ए तर चुकीचं झालं कारण 18/19 हा अपूर्णांक मोठा आहे. दुसरं बघा ऑप्शन B A वजा B इज लेस दॅन 0. तर बघा A वजा B म्हणजे 17/18 मधून 18/19 गेली म्हणजे हे लहानातून जर मोठी संख्या वजा केली तर काय वजामध्ये उत्तर येतं आणि वजामध्ये उत्तर आलेलं ते शून्यपेक्षा जे आहे तर ते लहान असतं. तर हे बरोबर दिलेलं आहे आपल्याला इथे A वजा B बरोबर लेस दॅन 0 म्हणजे मायनसमध्ये याचं उत्तर येणार हे योग्य दिलेलं आहे. तर इकडे बघा A/B बरोबर 17/19
तर बघा हे 17/18 आहे आणि ते जर भागिले बी जर केलं तर 18/19 म्हणजे हे खालचं 19 वर जाईल. म्हणजे 19 गुणिले 17 भागिले 18 गुणिले 18 असं गुणोत्तर येतं. तर हे देखील चुकीचं दिलेलं आहे. ए बी बरोबर 19/17. बघा ए बी म्हणजे काय 17/18 गुणिले बीची किंमत किती आहे 18/19. तर यांची जर गुणाकार केला तर हे 18 कट होतं राहतं काय 17/19. पण आपल्याला इथे 19/17 दिले उलटं दिलेलं आहे म्हणून हे देखील ऑप्शन डी चुकीचं आहे. म्हणजे योग्य काय आहे फक्त ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे ए वजा बी इज लेस दॅन 0 हे योग्य उत्तर असेल. कारण बी हे एपेक्षा मोठा आहे म्हणून तेच या पर्यायामध्ये अचूक बसतं. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे पहा. तर वर्गमुळामध्ये 0.0625 भागिले x वर्ग बरोबर 0.05. तर x बरोबर किती. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता वर्गमूळ जर काढलं 0.0625 आणि x वर्गचं तर बघा 0.0625 हे कशाचं येतं 0.25 म्हणजे 0.25 गुणिले 0.25 केलं तर 0.0625 म्हणजे हे कशाचं वर्गमूळ आहे 0.25चं वर्गमूळ म्हणजे त्याचं वर्गमूळ 0.25 येतं. 0.25चा वर्ग येतो 0.625 आणि x वर्गचं वर्गमूळ x होतं म्हणजे हे खाली x आलं बरोबर. हे 0. किती दिलेलं आहे 0.5. तर आता हे ते काय होईल x हे इकडे जाईल आणि हे 0.05 हे इकडे भागाकारात येईल म्हणजेच तर याप्रमाणे हे होईल. x तिकडे गेलं 0.05 इकडे आलं. तर बघा हे ते पॉईंटच्या पुढे 2 घरं आहेत पॉईंटच्या पुढे 2 घरं आहेत म्हणजे दोघाला जर 100ने गुणलं तर वर 100ने गुणलं 0.25ला ते 25 येतं. खाली 0.05ला 100ने गुणलं तर ते 5 येतं म्हणजे 25 भागिले 5 5 एके 5 5 5 25 किती आलं 5 म्हणजे एक्सची किंमत किती आली 5. तर आपल्याला तेच शोधायचं होतं. बघा 5 हे पर्याय क्रमांक डीमध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. तर आता इथे काय दिलेलं आहे त्रिकोणाच्या 2 कोनांची मापे दिलेली आहेत तुम्हाला. एक आहे 68.8 दुसरं आहे 57.2 असल्यास तिसऱ्या कोनाची माप किती. तर बघा त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. तर त्यातले 2 कोन दिलेत. मग आता ह्या 2 कोनांची बेरीज करून ती जर 180मधून वजा केली तर आपल्याला तिसऱ्या कोनाचे उत्तर मिळेल. तर आता 68.8 आणि 57.2 यांची जर बेरीज केली तर ती किती येते 126. म्हणजे हे 126 जर 180मधून वजा केले तर किती राहतात 54 राहतात. म्हणजे तिसऱ्या कोनाचं माप किती असणार आहे 54 अंश. बघा 54 अंश हे तुम्हाला पर्याय क्रमांक बीमध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. खालील समानतेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती 2 चिन्हे क्रमाने येतील. म्हणजे हे 98 बरोबर आता 98 बरोबर 2 प्रश्नचिन्ह 8 प्रश्नचिन्ह 12. तर बघा 98 आपल्याला उत्तर आणायचं आहे. तर आता इथे 2 चिन्ह प्रश्नचिन्हा जागी भरायची आहेत. तर आता पहिलं जर इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा 12 किती असतं इथे जर गुणाकार चिन्ह घेतलं बघा 8 गुणिले इथे 12 केलं 12 96 आणि इथे जर अधिक केलं 2 म्हणजे 2 अधिक 12 96 म्हणजे 2 अधिक 96 किती येतं 98 येतं. म्हणजे चिन्हे काय घ्यावे लागतील इथे अधिक आणि इथे गुणवले म्हणजे सुरुवातीला अधिक आणि नंतर गुणवले. मग अधिक आणि गुणवले जर 4 ऑप्शनमध्ये पाहिजे तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31 बघा. तर इथे काय दिलेलं आहे आता म्हणीवरती आधारित प्रश्न आहे बघा मराठी व्याकरणवर. तर खालीलपैकी समान अर्थाच्या म्हणी ओळखा. तर आता इथे म्हणी आणि त्याचा अर्थ देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर इथे 4 म्हणी दिलेल्या आहेत. तर बघा पहिली म्हण काय आहे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे थोड्याशा म्हणजे काय ते मिळकतीसाठी जास्त काम करणे म्हणजे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा असं त्याला आपण म्हणतो. त्याप्रमाणे शेरास सव्वा शेर म्हणजे जो कोणी एखादा शेर बनवून पाहतो त्याला सव्वा शेर कोणतरी भेटत असतो असं आपण म्हणतो शेरास सव्वा शेर. म्हणजे ह्याचा अर्थ देखील ह्याचा वेगळा ह्याचा वेगळा आहे. सीचा बघा काय अर्थ आहे चोराच्या मनात चांदणे म्हणजे चोर जो असतो तर त्याने कोणती बघा त्याने वाईट काम केलेलं असं चोरी करण्याचं त्याच्या मनात काहीतरी शंका असते आपल्याला पकडण्याची कोणतरी पकडेल कधी कधी त्या मनात राहतच असतं म्हणून आपण चोराच्या मनात चांदणे म्हणतो. त्याप्रमाणे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे थोडं तर काहीतरी द्यायचं आणि त्याच्याकडून जास्त घ्यायचं. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं पै दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा म्हणजे थोड्या कामात म्हणजे थोड्या किमतीत जास्त काम करून घेणे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा त्याचाच अर्थ होतो आवळा देऊन कोहळा काढणे.
ह्या दोघांचे अर्थ जे आहेत तर ते मॅच होतात 1 आणि 4चे. म्हणजेच आपलं याचं उत्तर काय असणार आहे, समान अर्थाच्या म्हणी जर पाहिलं तर दोघांचे अर्थ समान निघतात 1 व 4चे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32 पहा. तर देवापुढे सतत जळणारा दिवा, म्हणजे सतत म्हणजे नितांत रात्र दिवस जो चालू असतो दिवा, तर या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करायची आहे. तर देवापुढे आपण जो दिवा लावतो तर ते साधा दिवा लावतो त्याला आपण समई म्हणतो, पण समई काही वेळाने शांत होते. पण बघा दिवा जो असतो सतत तेवत राहणारा त्याला काय म्हटले जाते, नंदादीप. म्हणजे देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजेच काय असतो, नंदादीप. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33 पहा. रायगड किल्ला प्रचंड आहे या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. म्हणजे रायगड किल्ला कसा आहे, भव्य दिव्य आहे, म्हणजे प्रचंड आहे. म्हणजे हे प्रचंड हे काय झालं, यातलं किल्ल्याचा गुण दाखवला. कसा आहे तो, भव्य आहे, प्रचंड आहे. पण ते काय तर नामानंतर वापरले ते, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, विधी विशेषण म्हणतो. आणि हे रायगडच्या अगोदर विचारलं असतं, प्रचंड आहे रायगड किल्ला असं जर आलं असतं तर ते अधिविशेषण झालं असतं. म्हणजे नामाच्या नंतर जे विशेषण वापरलं जातं तर त्याला विधी विशेषण असे म्हटले जाते. म्हणजे इथे काय दिलेलं आहे वाक्यामध्ये, विधी विशेषणाचा प्रकार दिलेला आहे. म्हणजेच ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34 पहा. खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय ओळखा. तर आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय, आपल्या तोंडातून उद्भवणाऱ्या ज्या भावना असतात तर त्यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. म्हणजे अहाहा, अबब, वाहवा, अरेच्छा, अरे रे असे जे शब्द आपल्या तोंडातून उत्स्फूर्तपणे म्हणजे अचानकपणे एखादी गोष्ट किंवा समोर एखादा प्रसंग घडला की त्या ऑटोमॅटिक येतात, तर त्याला आपण काय म्हणतो, केवल प्रयोगी अव्यय, जे की ऑप्शन सीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. अहाहा, अबब, वाहवा, अरे बा असे शब्द आपल्या तोंडातून निघतात अचानकपणे, तर त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हटले जाते. किंवा अथवा अन्यथा हे उभयान्वयी अव्यय आहेत, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35 पहा. जो, जी, जे, ज्या ही टिंबटिंब सर्वनामे आहेत. तर जो, जी, जे, ज्या हे काय आहेत तर संबंध दर्शवतात, म्हणजे ही संबंधित सर्वनामे आहेत. म्हणजे सर्वनामाचा प्रकार विचारला आहे. जो, जी, जे, ज्या, हा, ही, हे, ह्या हे दर्शक सर्वनामे असतात. आत्मवाचक मी, स्वतः, निज हे आत्मवाचक असतात. अनिश्चित म्हणजे काय, ज्याचं निश्चित आपण सांगू शकत नाही त्याला अनिश्चित. म्हणजे वाक्यात जर कोण, कोणास असे जे शब्द येतात पण ते कशासाठी आले ते निश्चित आपल्याला सांगता येत नाही. प्रश्न त्यात विचारलेला नसतो तरी पण ते शब्द येतात कोण, कोणास, तर त्याला आपण काय म्हणतो, अनिश्चित सर्वनामे म्हणतो. तर जो, जी, जे, ज्या ही काय आहेत तर ती संबंधित सर्वनामे आहेत, जे की ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 पहा. तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, विधान आणि त्याच्यावरती अनुमाने दिलेली आहेत. तर बघा 2 विधाने दिलेली आहेत इथे. तर पहिलं विधान काय आहे, सर्व कागद झाडे आहेत. तर आता इथे आपण वाचत आपण गणित सोडूया. सर्व कागद, आता सर्व कागदाला आपण काय म्हणूया, के म्हणूया. सर्व कागद त्याला आपण के म्हणू. सर्व कागद काय आहेत, झाडे आहेत. म्हणजे सर्व कागद जे आहेत तर ते झाडे आहेत, अशी झाडे येणार. झाडेला आपण झेड म्हणूया, कागदला के आणि झाडेला झेड. आता पुढचं वाक्य काय, सर्व झाडे दगड आहेत. आता सर्व झाडे दगड आहेत, मग हे सर्व झाडे हे दगडच्या मध्ये येणार. दगडला आपण काय म्हणूया, डी म्हणूया. हे दगड आले. तर आता अनुमान काय दिले बघा, सर्व झाडे कागद आहेत. आता सर्व झाडे कागद आहेत का, नाही, कारण काही झाडे इथे तुम्हाला दिसत आहे, काही दगड देखील आहेत. म्हणजे अनुमान 1 तर इथे चुकीचं ठरतं. अनुमान 2 बघा, सर्व कागद दगड आहेत. सर्व कागद दगड आहेत, बघा दगड पण आहेत आणि इथे काही झाडे पण आहेत असं दिले. म्हणजे सर्व कागद दगड आहेत हे देखील अनुमान चुकीचे ठरतं. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे योग्य. तर बघा इथे अजून एक असा एक तर्क निघू शकतो बघा, सर्व कागद दगड आहेत. म्हणजे सर्व कागद हे दगड, म्हणजे संपूर्ण दगडामध्ये सर्व कागद आले आहेत. म्हणजे हे अनुमान जर पाहिलं तुम्ही तर ते योग्य ठरतं. मग आता दिलेल्या जर तुम्ही म्हणजे अनुमानावरून जर पाहिलं किंवा दिलेल्या विधानावरून पाहिलं तर सर्व कागद जे आहेत तर ते दगड आहेत हे योग्य ठरतं. पण सर्व झाडे कागद आहेत हे चुकीचं ठरतं. हे उलटं होतं, कारण कागद जे आहेत तर ते झाडे, सर्व कागद झाडे आहेत असं दिले, पण सर्व झाडे कागद आहेत असं कुठं म्हटलेलं नाही. फक्त अनुमान 1 जे आहे तर ते चुकीचं ठरतं. थोडं करेक्शन करा. आणि अनुमान 2 जे आहे तर ते तर्कसंगत आहे. मी सर्व कागद जे आहे तर ते काय आहेत, दगड आहेत. दगडांमध्ये सर्व कागद येतात म्हणून हे अनुमान योग्य ठरतं.
दिलेल्या, म्हणजे व्हेन डायग्राम काढले तर हे अनुमान 2 फक्त बरोबर येईल. म्हणजे ऑप्शन बी फक्त 2 बरोबर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37 पहा. तर आता इथे काय दिलेलं आपल्याला, धातू सोडियम सल्फर या घटकांमधील संबंध दर्शवणारी कोणती व्हेन आकृती योग्य ठरेल. बघा, धातू सोडियम आणि सल्फर. तर आता सोडियम आणि सल्फर हे काय आहेत, 2 धातू आहेत. म्हणजे धातूमध्येच हे दोघे येणार आहेत. तर आता धातूमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सोडियम आणि सल्फर हे थोडे थोडे एकमेकांमध्ये मिक्स असतात. कोणते, सोडियम आणि सल्फर. म्हणजे इथे जर पाहिलं तर या पद्धतीने डायग्राम येणार आहे. तर धातूमध्ये हे दोन्ही येतात, सोडियम आणि सल्फर, आणि ते दोघे देखील थोडे एकमेकात असतात, म्हणून हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर ते योग्य आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 38 पहा. एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या 30 आहे व त्यांच्या पायांची संख्या 96 आहे. तर मोर आणि ससे यांची अनुक्रमे संख्या किती. तर बघा, सशाला किती पाय असतात, 4 पाय असतात, आणि मोराला किती असतात, 2 असतात. मग 4 पायांचे प्राणी म्हणजे ससे, 4 पायांचे प्राणी म्हणजेच काय, ससे, हे काढण्यासाठी सूत्र असतं. 4 पायांचे प्राणी बरोबर काय असतं, तर पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2. तर आता आपल्याला काय दिले, बघा, पायांची दोघांच्या मिळून संख्या किती दिली आहे, 96. म्हणजे पायांची संख्या 96 वजा दोघांची एकूण संख्या म्हणजे डोक्यांची संख्या 30 आहे, त्याची दुप्पट, 30 दोन्ही 60 भागिले 2. हे जर केलं तर आपल्याला सशांची म्हणजे संख्या कळेल, 4 पायांच्या प्राण्यांची संख्या. 90 मधून 60 गेले, राहिले किती, 36. 36 भागिले 2 केलं तर किती येतं, 18. म्हणजे 18 हे काय झालं, तर सशांची संख्या आली. मग 18 जर ससे असतील आणि एकूण प्राणी 30 आहेत, मग 30 मधून जर हे 18 गेले, राहिले किती, 12. तर 12 हे काय असणार आहेत, मोर असणार आहेत. म्हणजे 12 मोर आणि 18 ससे. बघा, 18 पाय आहेत, मग 18 चौक 72 आणि 12 दोन्ही 24, 72 आणि 24 96, म्हणजे बरोबर येतं. म्हणजे 12 आणि 18 कशामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, तर बघा, अनुक्रमे विचारले. मोर आहेत 12, ससे आहेत 18, म्हणजे 12 सुरुवातीला नंतर 18, हे ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. बघा, डी मध्ये 18 आणि 12 हे पण योग्य दिले, पण इथे काय आपल्याला पहिल्यांदा मोर म्हटले, मोरांची संख्या आहे 12, म्हणजे सुरुवातीला 12 पाहिजे, म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39 बघा. संदीपला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. संध्याला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. सचिन संध्याचा भाऊ आहे व संदीपची बहीण सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ खालीलपैकी कोणाला आहेत. तर बघा, आता गणित दिल्याप्रमाणे वाचतच आपण हे सॉल्व करू. तर बघा, हा कोण आहे, संदीप आहे. संदीप म्हणजे जे पुरुष आहेत त्याला आपण चौकोन करूया. याला किती बहिणी आहेत, संदीपला 3 बहिणी आहेत. म्हणजे 1 2 3, ह्या संदीपला 3 बहिणी आहेत आणि 2 भाऊ आहेत. म्हणजे भाऊ आहेत तर ते चौकोनमध्ये करू. म्हणजे हे संदीपला 3 बहिणी 2 भाऊ आहेत. संध्याला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. तर आता संध्या हे गोलमध्ये येईल, कारण ती मुलगी आहे म्हणून आपण गोल धरूया. ही संध्या आहे. संध्याला काय दिले, 2 बहिणी. ह्या संध्याच्या 2 बहिणी, 1 आणि 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. तिला किती, 1 2 आणि 3 भाऊ आहेत संध्याला. तर सचिन संध्याचा भाऊ आहे. बघा, सचिन संध्याचा भाऊ आहे, मग ह्यातला एक सचिन असेल. ह्यातला कोण आहे तो, सचिन संध्याचा भाऊ आहे व संदीपची बहीण सरला आहे. संदीपची बहीण कोण आहे, एक सरला नावाची त्याची बहीण आहे. तर सर्वात जास्त भाऊ खालीपैकी कोणाला आहेत. तर बघा, सर्वात जास्त भाऊ पाहिले तर इथे कोण आहे, दुसरी संध्याला किती, 3 भाऊ दिलेले आहेत. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या तिघींना पण इथे 3 भाऊ आहेत. तर बघा, इथे आपलं एक करेक्शन करायचं राहिलं. संदीपला किती, 3 बहिणी 3 भाऊ आहेत. म्हणजे इथे आपण 2च भाऊ दिलं तर हे 3 भाऊ आहेत. सर्वात जास्त जर पाहिलं तर हे संदीपची बहीण कोण आहे, तर संदीपची बहीण सरला आहे. मग ही सरला आहे. मग सरलाला एकूण संदीप सहित अजून 3 भाऊ, म्हणजे एकूण 4 भाऊ आहेत. आणि हिला 3च भाऊ आहेत. कोणाला, तर संध्याला. तर आपल्याला सर्वात जास्त भाऊ विचारले तर बघा, संदीपची बहीण सरला आहे. म्हणजे सरलाला संदीप सोडून इतर 3 भाऊ, म्हणजे टोटल 4 भाऊ आले. म्हणजे सरला या प्रश्नाचं उत्तर असेल. तर सरला हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. सर्वात जास्त भाऊ जे आहेत तर ते सरलाला आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 40 पहा. शेजारच्या व्यक्तींची ओळख करून घेताना एक स्त्री म्हणाली, म्हणजे शेजारची म्हणजे नातेसंबंधावरती प्रश्न आहे बघा.
तर शेजारच्या एका व्यक्तीची ओळख करून घेताना एक स्त्री म्हणते, त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे. आता तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी, म्हणजे कोण असणार आहे? तीच असणार आहे. म्हणजे त्याचे वडील हे माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. म्हणजे कोण झाले? हे तिचेच सासरे आहेत. तर ते त्या स्त्रीचे त्या पुरुषाचे नाते काय आहे? म्हणजे तो सासरा तिचा झाला, म्हणजे त्याच्या नवऱ्याचा वडील झाला. म्हणजे ती कोण असणार आहे? सून आणि सासरे दोघं. ती त्या व्यक्तीची कोण असणार आहे? सून असणार आहे. तर सून सासरा हे तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे फिरून फिरून त्यांनी विचारलेलं आहे बघा. तर सॉरी, करेक्शन करा. कोण असणार आहेत? नवरा बायको असणार आहेत. म्हणजे काय म्हणते ती? त्याचे वडील, म्हणजे तो जो कोण व्यक्ती आहे त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे. म्हणजे माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी मी. तर माझ्या मुलीचे सासरे आहेत, म्हणजे तिचे सासरे आहेत त्या व्यक्तीचे वडील. आता त्या व्यक्तीचा वडील तिचा सासरा असेल तर तो व्यक्ती तिचा नवरा असणार आहे. म्हणजे ते दोघे कोण आहेत? नवरा बायको आहेत. थोडं करेक्शन करा. तर नातेसंबंधावरती असे फिरून प्रश्न विचारले जातात. तर जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा काय करायचं? आपल्या नात्यांमध्ये ठेवून बघायचं, म्हणजे उत्तर तुम्हाला मिळायला हे सोपं जातं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 पहा. 2024 समर ऑलिम्पिक्स स्पर्धा टिंबटिंब या शहरामध्ये पार पडत आहेत. बघा, त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर पॅरिस ऑलिम्पिक झालं तर 2024ला भारताला एकूण 6 पदके देखील मिळाली होती. तर हा त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तुम्ही सध्याचे जे करंट आहेत स्पोर्टशी संबंधित, ज्या अमेरिकन टेनिस किंवा ग्रँड स्लॅम ज्या स्पर्धा होतात टेनिसशी संबंधित, त्यावरती बघा हमखास एखादा तरी प्रश्न विचारला जातो, किंवा खेळाडू त्याच्या संबंधित खेळ. म्हणजे जास्त करून आता सध्याला भारताचे जे खेळाडू आहेत त्यांच्यावर नजर तुम्ही ठेवा. म्हणजे किमान तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे एवढं तरी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यावरून देखील तुमचं उत्तर निघू शकतं. तर पॅरिस ऑलिम्पिक झालं तर 2024ला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. नागपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे कटक मंडळ म्हणजे कंटोन्मेंट बोर्ड अस्तित्वात आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये कुठे आहे? कामठी या ठिकाणी आहे. बघा, एकूण आपल्या भारतामध्ये 62 कटक मंडळ आहेत. त्यातल्या महाराष्ट्रामध्ये 7 आहेत, पुण्यामध्ये 3 आहेत, नागपूरमध्ये 1 आहे, देवळाली नाशिक येथे आहे, त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 आहे. म्हणजे ह्याप्रमाणे जो मी जर पाहिलं तर एकूण 7 कंटोन्मेंट बोर्ड, म्हणजे त्याला आपण लष्करी छावण्या म्हणतो. तर त्यापैकी कामठी नागपूर येथे 1 आहे. हे देखील लक्षात ठेवा. लष्करांची राहण्याची छावणी असते तर त्याला कंटोन्मेंट बोर्ड असे म्हटलेलं असतं. आणि त्याच्यावर जे नियंत्रण असतं तर ते केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचं त्याच्यावरती म्हणजे अप्रत्यक्ष नियंत्रण असतं कंटोन्मेंट बोर्डवरती. एकूण 7 आहेत, त्यापैकी नागपूरमधील कामठी आहे. ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43 पहा. तर आपल्या राज्य म्हणजे ह्याच्यावरती प्रश्न आहे राज्यशास्त्रावरती. राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर बघा, आपल्या इथे आत्ता जर तुम्ही पाहिलं तर राज्यपाल नवीन ज्या आहेत, तर बघा जेव्हा नवीन राज्यपाल नियुक्त होतो तर त्याला गोपनीयतेची शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. म्हणजे जे राज्याचं म्हणजे उच्च न्यायालय असतं हायकोर्ट, त्याचे जे मुख्य न्यायाधीश मुख्य जज असतात तर ते राज्यपालांना शपथ देतात. आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? आपले भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतात. केंद्रामध्ये सरन्यायाधीश आणि राज्यामध्ये हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, हे लक्षात ठेवा. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. राज्यपालांना पदाची व गोपनीयतेची शपथ मुख्य न्यायाधीश देतात उच्च न्यायालयाचे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 पहा. तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब या शहरात होते. तर आता ज्या जिल्ह्याचा पेपर आहे त्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच नागपूरमध्येच जे आहे तर ते हिवाळी अधिवेशन भरलं जातं. आणि उन्हाळी आणि पावसाळी हे मुंबईमध्ये होतं. म्हणजे एकूण 3 अधिवेशने होतात. इतर राज्यांमध्ये पाहिलं तर 2 होतात, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी आपल्या 2 राजधानी आहेत ना, उपराजधानी नागपूर आहे म्हणून तिथे एक हिवाळी अधिवेशन असतं. आणि उन्हाळी आणि पावसाळी हे दोन्ही अधिवेशने मुंबईत होतात. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. हिवाळी अधिवेशन जे आहे तर ते नागपूर या जिल्ह्यात होतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45 पहा. विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते? तर बघा, विधिमंडळाचा किंवा केंद्रामध्ये लोकसभेचा, बघा केंद्रामध्ये म्हणजे संसदेचा सदस्य नसताना देखील जर मंत्रिपद एखादं मिळालं, केंद्रात मिळो किंवा राज्यात मिळो, तर ते जास्तीत जास्त किती 6 महिन्यापर्यंत वैध असतं. 6 महिन्यात जर ती एखादी मंत्री झालेली व्यक्ती
राज्यसभेत किंवा केंद्रामध्ये जर पाहिलं राज्यसभेत किंवा लोकसभेत निवडून जर आली नाही तर तिला ते पद सोडावं लागतं. आणि राज्यामध्ये पाहिलं तर विधानसभा किंवा विधान परिषद हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्याचे जर सदस्य नसेल 6 महिने जास्तीत जास्त तर ते 6 महिन्यापर्यंत त्याचं पद राहतं व नंतर ते निघून जातो आपोआप. म्हणजे 6 महिन्यापर्यंत त्याचे काळ दिलेला आहे. म्हणजे विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद त्याला मिळालं तर ते जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत वैध राहतं. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46 पहा. भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते? तर आता पीक आणि त्याचं उत्पादन या संबंधित हा प्रश्न आहे. तर बाजरीचं जे उत्पादन आहे तर भारतामध्ये सर्वात जास्त राजस्थान या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. राजस्थान या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्वारीचं उत्पादन असतं. ज्वारीचे कोठार आपण म्हणतो. महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे हे देखील लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र जिल्ह्यात ज्वारीचं होतं आणि राजस्थानमध्ये बाजरीचं उत्पादन सर्वात होतं हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. जग प्रसिद्ध मसई मारा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे? तर जग प्रसिद्ध कोणतं अभयारण्य विचारले? मसई मारा राष्ट्रीय अभयारण्य असं विचारलेलं आहे. तर केनिया या देशामध्ये जग प्रसिद्ध मसई मारा हे राष्ट्रीय अभयारण्य आहे. कोणत्या? केनिया या देशामध्ये आहे बघा. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. यापैकी कोणत्या राज्याला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते? कोणता असा राजा होता तर त्याला भारताचे सिकंदर म्हणून ओळखलं जात होतं? तर कोण होता तो? राजा समुद्रगुप्त. तर या राजा समुद्रगुप्तालाच भारताचा सिकंदर, म्हणजे सिकंदर जसा जग जिंकायला निघालेला तसा राजा समुद्रगुप्त हा देखील संपूर्ण भारत जिंकायला निघालेला होता. म्हणून त्याला भारताचा सिकंदर म्हणून ओळखले जाते. कोणाला? राजा समुद्रगुप्त यास. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? तर बघा, संसदेची जी नवीन इमारत झाली म्हणजे करंट अफेअरचा हा प्रश्न होता. त्यामध्ये जर पाहिलं तर एकूण 888 जे आहेत तर ते लोकसभेच्या जागा आहेत. म्हणजे त्या कक्षामध्ये आसन आहेत. म्हणजे भविष्याचा विचार करून ते बांधलेलं आहे. भविष्यात आता लोकसंख्येनुसार जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना होईल तेव्हा जे आहे तर त्या जागा वाढतील लोकसंख्येनुसार. 2026 नंतर ते होणार आहे. तर त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर एकूण 888 एकूण बसतील लोक एवढे आसन क्षमता आहे लोकसभा कक्षामध्ये. म्हणजेच ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50 पहा. भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर आता बॉक्साईट म्हणलं का सर्वांचा कल जो आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याकडे जातो. तर बघा हे ते काय म्हटले? उत्पादन म्हटले. उत्पादन साठे जरूर तुम्ही पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त बॉक्साईटचे साठे आढळतात महाराष्ट्रामध्ये. पण उत्पादन जर पाहिलं तर बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन जे आहे तर ते कोणत्या राज्यात होतं? ओडिसा राज्यात. हे इथे मुले फसतात. तर ओडिसा हे ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. सर्वाधिक उत्पादन बॉक्साईटचं ओडिसामध्ये होतं पण साठे जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत. म्हणजे ऑप्शन ए ओडिसा या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 51 बघा. वंदना आणि रेखा दोघी पोलीस भरतीमध्ये गेल्या. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? तर या प्रकारचं गणित या अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे बघा. पर्सेंटेज जास्त म्हणजे किती टक्क्याने जास्त आणि किती टक्क्याने कमी हे काढण्यासाठी 2 सूत्र असतात. तर त्यासाठी जे दिलेलं आहे ते आता किती टक्केवारी दिली आहे तुम्हाला? 40% दिलेली आहे. तर त्याला एकसं मानायचं आपण. किती का टक्केवारी देणार? 40, 50, 60 किती का असं ना त्याला एकसं मानायचं. तर बघा पर्सेंटेज जास्त काढायचं आपल्याला. किती? पर्सेंटेज जास्त. तर पर्सेंटेज जास्तचं सूत्र काय असतं? तर हे जे काय टक्केवारी दिले ते त्याला आपण एकसं मानतो. 100 भागिले 100 वजा 100 गुणुले 100 हे सूत्र असतं. पर्सेंटेज जास्त आणि पर्सेंटेज कमी किती टक्क्याने जास्त आहे किंवा किती टक्क्याने कमी आहे असं जर काढायचं असेल तर फक्त इथे प्लस चिन्ह येतं. बाकी सेम टू सेम राहतं. तर आपल्याला इथे काय दिले? पर्सेंटेज जास्त काढायचं आहे. म्हणजे 100 भागिले 100 वजा 100 गुणुले 100. 100 म्हणजे दिलेली टक्केवारी. तर आता जिथे जिथे x आहे तिथे 40% म्हणजे 40 ही किंमत ठेवूया. म्हणजे x ही किंमत किती आहे? 40. 40 भागिले 60
गुणले 100. 60 कसं आलं? 100 वजा 40 म्हणजे 100 वजा x किती आलं? 60 येतं. 2 शून्याला 2 शून्य गेल्या. बे एके बे, बे 2 4, बेत्रिक 6. 100 दुनी 200, 200 भागिले 3. 200 भागिले 3 केल्यावर किती येतं? 66.66. तर बघा 66.66 हे कशामध्ये दिले आहे तुम्हाला? पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52 पहा. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला. तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती? तर बघा 15 शर्टाची तुम्हाला विक्री किंमत दिली आहे आणि विकल्यास टोटल 60 रुपये तोटा झालेला आहे. तर आपल्याला प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती आहे ती काढायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा काय दिलेलं आहे? 15 शर्टची विक्री किंमत दिली आहे 2340 रुपये. मग एक शर्टची विक्री किंमत काय होणार आहे? 2340 भागिले 15. मग ह्याला जर 15 भाग घातला तर किती येतं? 156 रुपये. 156 रुपये काय आहे? ही एका शर्टाची विक्री किंमत आहे. तर बघा खरेदी किंमतीसाठी हे सूत्र असतं, हे देखील लक्षात ठेवा. विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा तोटा. पण हे शेकडा तोटा दिल्यावरती हे सूत्र असतं. पण आपल्याला नुसता तोटा दिलेला आहे. एकूण किती? 60 दिलेला आहे. तर बघा 60 रुपये एकूण 15 शर्ट विकल्यानंतरचा तोटा आहे. मग एक शर्ट विकल्यानंतरचा तोटा किती असणार आहे? एकूण तोटा 60 भागिले एकूण शर्टाची संख्या 15. म्हणजे 15 चौक 60. म्हणजे एका शर्टामागे 4 रुपये एवढा तोटा झालेला आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे? एका वस्तूची खरेदी किंमत किती? म्हणजे घेतलेली किंमत किती? तर खरेदी किंमत किती? म्हणजे सूत्र काय असतं? विक्री किंमत अधिक तोटा. तर विक्री किंमत आत्ताच आपण काढली आहे एका शर्टची 156 रुपये आणि तोटा आत्ताच काढला आहे एका शर्ट मागे 4 रुपये. 156 अधिक 4 विक्री किंमत अधिक तोटा किती होतं? 160. तेच आपल्याला विचारले. तर एका शर्टची खरेदी किंमत किती असणार आहे? 160 रुपये. तर 160 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53 पहा. एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये असून ते 153 रुपयाला विकले तर शेकडा सूट काढा. तर बघा छापील किंमत आहे 180 आणि विकले किती? 153 रुपयाला. मग आपल्याला सूट बरोबर काय असते? छापील किंमत वजा विक्री किंमत. छापील किंमत आहे 180, विक्री किंमत आहे 153. म्हणजे छापील किंमतीमधून विक्री किंमत गेली, राहिले किती? याची जर वजाबाकी केली तर किती येते? 27 येते. म्हणजे तुम्हाला सूट आली 27. मग आता शेकडा सूट आपल्याला काढायचे आहे. शेकडा सूट बरोबर काय असतं? सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. तर आता शेकडा सूट तुम्हाला माहिती आहे किती आले? 27. सूट भागिले छापील किंमत किती आहे? 180 गुणिले 100. तर बघा इथे जर तुम्ही भाग घालवला, शून्याला शून्य गेले, परत 9 1 9, 9 3 27, 9 2 18, बे 1 बे, बे 5 10, 5 3 किती? 15. तर 15 हे काय येणार आहे? शेकडा सूट येणार आहे 15%. तर 15% हे तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्येच दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. बघा काय दिलेलं आहे? 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग भागिले 9चा घन गुणिले 3चा घातांक 5 बरोबर x घन. तर x ही किंमत तुम्हाला काढायची आहे. म्हणजे सिम्प्लिफिकेशनवरती आधारित हा प्रश्न आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. हे आपल्याला दिलेलं आहे 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग भागिले 9चा घन गुणिले 3चा घातांक 5. आता सर्वात लहान संख्या 3 आहे. मी सर्व आपण जर 3चं मध्ये कन्वर्ट केलं तर बघा 81ला 3चा घातांक 4 असं आपण लिहू शकतो. परत त्या कंसाचा वर्ग येणार. परत 27ला 3चा घन, परत त्याचा वर्ग दिलेला आहे. परत 9चा घन, म्हणजे आता 9ला आपण 3चा वर्ग लिहू शकतो, परत त्या कंसाचा घन आणि 3चा घातांक 5 दिलेला आहे. म्हणजे हे 3चा घातांकाचा घात असेल तर त्याचा गुणाकार होतो. म्हणजे 3चा घातांक 4 2 8 होईल. इकडे 3चा घातांक 3 2 6 होईल. खाली 3चा घातांक 3 2 6 होईल आणि 3चा घातांक 5. म्हणजे 3चा घातांक 6ला 3चा घातांक 6 कट झालं. आता बघा वर काय राहिलं? 3चा घातांक 8 आणि खाली काय राहिलं? 3चा घातांक 5. जेव्हा भागाकारामध्ये असं असतं तेव्हा घातांकाची वजाबाकी होते, पाया समान असेल तर आणि भागाकार असेल तर. मग 3चा घातांक 8 आहे, त्याच्यामधून हे 5 वजा होईल. 8मधून 5 गेले, 3चा घन. 3चा घन म्हणजे 27. तर आपल्याला हे 3चा घन म्हणजेच एक्सचा घन दिलेला आहे. तर एक्सची किंमत काढायची आहे. तर एक्सची किंमत किती आली? 3च्या ठिकाणी एक्स आहे. त्याचं आपलं ॲन्सर असेल. एक्सची किंमत काढायची होती. तर याचा ॲन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए 3. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55 पहा. 1 किलोबाईट म्हणजेच त्याला आपण KB म्हणतो. 1 किलोबाईट म्हणजे टिंब असतात.
तर बघा 1 किलोबाईट म्हणजे त्याला आपण किती म्हणतो 1024 बाईट म्हणतो. काय म्हणतो 1024 बाईट. आणि 1 MB म्हणजे काय असतं 1024 KB असतं. हे देखील लक्षात ठेवा. मग त्याला आपण मेगाबाईट म्हणतो. तर किलोबाईट म्हणजे काय 1024 बाईट. ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56 पहा. तर मराठी व्याकरणावरती हा प्रश्न आहे बघा. काय दिलेला आहे पुढील वाक्यातील क्रियाविशेषण शोधा. तर आता वाक्य काय दिलेलं आपल्याला तर सदा सर्वदा योग तुझा घडावा. तर बघा क्रियाविशेषण म्हणजे काय असतं क्रियेची रीत दाखवतं की क्रिया केव्हा कोठे कधी घडली हे दाखवत असतं. बघा सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणजे सदा सर्वदा म्हणजे इथे काय दिले तुम्हाला इथे स्थिती दिलेली आहे. म्हणजे स्थितीदर्शक हे क्रियाविशेषण अव्यय सदा सर्वदा म्हणजे हे काय झालं या वाक्यातलं काय झालं क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. क्रिया नियमित घडते असं याच्यातून सुचवलेलं आहे सदा सर्वदा म्हणजे हे सदा सर्वदा हे क्रियाविशेषण अव्यय आहे या प्रश्नामधील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57 पहा. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात. तर जेव्हा 2 शब्द आपण जोडतो तर त्याला बघा आता इकडे एक शब्द तुम्ही लिहिला आणि इकडे एक शब्द लिहिला आणि हे जोडताना मध्ये एक असं डॉट अर्धी रेष आपण मारतो तर त्याला काय कोणतं चिन्ह म्हटलं जातं संयुक्त चिन्ह असं म्हटलं जातं. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. अशुद्ध शब्द ओळखा. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अनुरक्त हा शुद्ध शब्द आहे पहा. त्याप्रमाणे कूपमंडूक हा देखील शुद्ध शब्द आहे. अनुत्तीर्ण बरोबर आहे तर बरोबर आहे हा देखील शुद्ध आहे. आणि आशीर्वाद बघा हे आशीर्वाद हे शी कसं आहे दीर्घ पाय होतं दुसरी वेलांटी ह्याला पाहिजे होती पण पहिली दिलेल्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे आशीर्वाद. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. ओनामा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता. तर ओनामा या शब्दाचा आपल्याला इथे अर्थ विचारलेला आहे. तर ओनामा म्हणजे काय श्री गणेशा म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचा म्हणजे सुरुवात करणे म्हणतो. एखाद्या गोष्टीचा श्री गणेशा करणे म्हणजेच काय प्रारंभ करणे किंवा ओनामा करणे म्हणजेच एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे होय. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60 पहा. गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा. तर गोडवा हे काय आहे एक प्रकारचं भाववाचक नाम आहे. तर बघा भाववाचक नाम हे पर्याय ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी जे शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो आणि नाम तर तुम्हाला माहितीच आहे आणि विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते. तर गोडवा हे एक प्रकारचं भाववाचक नाम आहे. ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. बघा काय दिलेलं आहे. जर 8 गुणिले 2 बरोबर 4 8 गुणिले 4 बरोबर 2 16 गुणिले 8 बरोबर 2 तर 32 गुणिले 2 बरोबर किती. तर बघा इथे काय केलेलं आहे भागलेलं आहे. पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येनं भागले. 8ला 2नं भागलं 4 आलं. त्याप्रमाणे 8ला 4नं भागलं इथे 2 आलं. 16ला 8ने भागलं 8 दोन्ही 16 इथे 2 आलं. तर 32ला जर 2ने भागलं तर 16 दोन्ही 32 येईल. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे 16 यायला पाहिजे. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62 पहा. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे तर इथे पहा जर डॉलर म्हणजे यस चिन्ह जे आहे तर ते यस म्हणजे काय दिले तुम्हाला अधिक दिले. हॅश म्हणजे वजा. @ म्हणजे गुणुले आणि स्टार म्हणजे गुणुले म्हणजे भागिले. तर याप्रमाणे तुम्हाला दिलेलं आहे. तर आता इथे बघा काय काय चिन्ह दिलेली आहेत. तर 16-4 बघा 16 डॉलर 4 डॉलरची किंमत काय आहे डॉलर म्हणजे अधिक म्हणजे 16 अधिक 4 परत @ आहे. @ म्हणजे काय गुणुले म्हणजे 4 गुणुले हे 5 परत हॅश आहे. हॅश म्हणजे वजा त्यानंतर वजा 72 येणार आहे ते आणि स्टार म्हणजे काय दिले भागिले म्हणजे 72 भागिले हे 8. तर याप्रमाणे हे गणित दिलेलं आहे. तर 8 × 8 8 × 9 72 परत हे किती होणार 4 × 5 20 20 आणि हे 16 किती झाले 36 आणि 36 वजा हे 9 किती येतात 27. 27 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 27 पहा ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर आता इथे तुम्हाला डायग्रॅम दिलेले आहेत बघा. 84-42 इथे दिलेला आहे. 39-13 इथे दिलेला आहे.
150 15 इथे काय येईल बघा. ह्या 84ला 42 भागले, 42 दुनी 84, 39ला ह्या 13 भागलं, 13 त्रिक 39 आणि 150ला 15 भागलं, 15 आहे 150. तर हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर इंदू, शशी, सिंधू आणि सोम. तर यापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर गटात न बसणारा शब्द कोणता आहे, तर सिंधू हा गटात न बसणारा शब्द आहे. म्हणजेच ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल सिंधू. तर बघा इंदू, त्याप्रमाणे शशी आणि सोम हे काय आहेत, तर चंद्र जो आहे आपला तर त्याचे समानार्थी शब्द आहेत. पण सिंधू हे त्यांचा समानार्थी शब्द नाही, म्हणून सिंधू हे गटात न बसणारा पद असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. योग्य पर्याय निवडा. तर बघा पर्याय काय दिले, 50 वर्ष हे सुवर्ण, मग 50 वर्षाला आपण सुवर्ण म्हणतो. तर 60 वर्षाला काय म्हणतो, तर सुवर्णानंतर हीरक महोत्सव असतो बघा. 60 वर्षाला हीरक महोत्सव असे म्हटले जाते आणि 75 वर्षाला अमृत महोत्सव म्हणतो. हे देखील लक्षात ठेवा. 60 वर्षासाठी काय असतो, हीरक महोत्सव, ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. चुकीची जोडी ओळखा. तर आता देश आणि राजधानी यांच्या आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला इथे निवडायची आहे. तर बघा पहिली जोडी काय दिलेली आहे, अमेरिका. अमेरिकेची राजधानी काय, वॉशिंग्टन DC, योग्य आहे. चीनची राजधानी आहे बीजिंग, हे देखील योग्य आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे, पण इथे सिडनी दिलेलं आहे. सिडनी हे तिथलं एक शहर आहे, म्हणजे हे चुकीचं असणार, तिथे कॅनबेरा पाहिजे होतं. आणि थायलंडची राजधानी बँकॉक, हे देखील योग्य आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. तर आता वेगवेगळे देश आणि त्यांच्या राजधान्या आणि आपल्या भारतातले राज्य आणि त्यांच्या राजधान्या हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा ऑस्ट्रेलियाची कॅनबेरा आहे, म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. चुकीची जोडी ऑस्ट्रेलिया आणि सिडनी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. काय दिलेलं आहे, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा टिंबटिंब इतक्या वेळाने पुढे आहे. तर बघा 5.5 तासाचा फरक आहे. भारत आणि ग्रीनिश ग्रॉस मीन टाईम त्याला आपण म्हणतो. कितीचा फरक आहे, तर 5.5 तास, म्हणजे 5 तास 30 मिनिटे. ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68 पहा. तर काय दिलेलं आहे, क्षेत्रफळानुसार टिंबटिंब हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. तर सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे क्षेत्रफळानुसार आणि सर्वात लहान राज्य गोवा आहे. तर सोपा प्रश्न होता, ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69 पहा. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. तर लोणार सरोवर हे तुम्हाला माहितीच आहे, हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते उल्कापातामुळे तयार झालेलं एकमेव असं जमिनीवरचं म्हणजे आपल्या भारतातलं एक म्हणजे चमत्कार मानला जातो निसर्गाचा बघा. आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर हे देखील लक्षात ठेवा, जे की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF देखील हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70 पहा. तोतलाडोह हे धरण टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. तर पेंच तोतलाडोह हे जे धरण आहे तर ते नागपूर या जिल्ह्यामध्येच आहे. म्हणजे ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर देताय त्या जिल्ह्याबद्दल इतिहास, भूगोल, कोणती अभयारण्ये आहेत, वने आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा तोतलाडोह हे पेंच म्हणजेच हे नागपूर या जिल्ह्यामध्ये येते. पेंच तोतलाडोह, ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नवेगाव नागझिरा हे गोंदियामध्ये आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्याप्रमाणे चंद्रपूरमध्ये देखील आहे. अंधेरी चंद्रपूरमध्ये देखील आहे. गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड इथे तुम्ही पाहिलंच असेल. या टेकड्या आहेत गडचिरोली आणि अतिपूर्वेकडील जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्राचा, हे देखील लक्षात ठेवा. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71. यापैकी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे. तर बघा 2024चा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार जी आहे तर ती सविता पुनिया ही
हो आहे. ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा. तर तुम्ही सध्याचे करंट अफेअरचे प्रश्न करा. तर याचं ॲन्सर काय होतं? परराष्ट्र सचिव जे आहे तर ते कोण होते? विक्रम मिस्त्री हे होते. ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. तर काय दिलेलं आहे? जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे? तर हा प्रश्न MPSCमध्ये देखील विचारून झालेला आहे बघा. जागतिक तंबाखू दिन हा कधी असतो? तर तो 31 मेला असतो. म्हणजे महत्त्वाचे दिवस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे 7 एप्रिलला आरोग्य दिन असतो, 5 जूनला पर्यावरण दिन असतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आंतरराष्ट्रीय जे जागतिक दिन आहेत तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे अहमदनगर. ऑप्शन एमध्ये दिलेला आहे. म्हणजेच अहिल्यानगर ज्याला आपण आता म्हणतो. तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे, अहिल्यानगर. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. यापैकी कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत? म्हणजे वर्ल्ड बँक जिला आपण म्हणतो तर त्या वर्ल्ड बँक समूहाचे अध्यक्ष आहेत. कोणती भारतीय व्यक्ती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कोण आहे? तर ते अजय बंगा. तर अजय बंगा ही एकमेव अशी भारतीय व्यक्ती आहे जी जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकेच्या समूहाचे अध्यक्ष आहेत, अजय बंगा. तर हा त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तुम्ही आत्ताचे करंट अफेअर प्रश्न करून जा. तर प्रश्न क्रमांक 78 बघा. तर काय दिलेलं आपल्या इथे? अंडररूटमध्ये 41 परत अधिक अंडररूटमध्ये 70 वजा परत अंडररूटमध्ये 40 वजा परत अंडररूटमध्ये 16. तर आता इथे सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे बघा. 16चं जर वर्गमूळ काढलं तर ते किती येतं? 4 येतं. म्हणजे हे 40 वजा 4 होईल. 40मधून 4 गेले किती राहिले? परत अंडररूटमध्ये 36 राहिले बघा. तर आता 36 परत हे 70 वजा अंडररूट 36 आहे. आता 36चं वर्गमूळ काय असतं? 6 असतं. म्हणजे ह्या 70मधून परत 6 वजा होणार. 70मधून 6 वजा केले किती राहतात? परत 64 राहतात. मग 64 हे परत अंडररूट 64 आहे. आणि इकडे काय? अंडररूट इथे 41 दिलेला आहे. 41 अधिक. मग आता अंडररूट 64 हे कशाचा वर्ग आहे? तर 8चा वर्ग आहे. म्हणजे हे काय होणार? 41 अधिक 8 होणार. म्हणजे शेवटी काय राहणार? फक्त अंडररूटमध्ये 41 अधिक 8 राहील. मग 41 आणि 8 किती होतं? 49. म्हणजे अंडररूट 49 राहील. आता अंडररूट 49 मध्ये त्याचं वर्गमूळ काय असतं? 7. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 7. तर 7 हे तुम्हाला प्रश्न क्रमांक बीमध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक बीमध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 79. तर बघा काय दिलेलं आहे? एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायामधून काढा. तर आता तुम्हाला कायच माहिती दिली नाही, फक्त काय दिले? राजू दिले. राजू हा मध्यभागी उभा आहे त्या रांगेच्या. म्हणजे त्याच्या इकडे काहीतरी मुले आहेत, इकडे काहीतरी मुले आहेत. तर बघा असं जेव्हा येतं तेव्हा हे कसे असणार? इकडे समजा 5 असतील आणि इकडे समजा कारण तो मध्यभाग आहे म्हणजे इकडे देखील 5 असणार आहे. 5 आणि 5 10 आणि तो एक किती? 11. म्हणजे एकूण रांगांची संख्या काय असणार आहे? विषम असणार आहे. म्हणजे पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे बघायची ज्याचा वर्ग विषम संख्येचा तो वर्ग आहे. तर 6 हा समसंख्येचा वर्ग आहे 36. 6चा वर्ग 36. तर इथे 5चा वर्ग इथे 125 कशाचाच वर्ग नाही. 8चा वर्ग 64 ही देखील समसंख्या आहे. पण इथे 121 आहे पहा. 121 त्याचं वर्गमूळ काय येतं? 11 येतं. म्हणजे हा मध्ये असेल त्याच्या इकडे 5 डावीकडे 5 आणि तो मध्ये 11. म्हणजे 11चा वर्ग काय असतो? 121. म्हणजे एकूण उभ्या असलेल्या मुलांची संख्या किती असणार आहे? दिलेल्या पर्यायावरून तर 121 असेल. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्या दोघींच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होत असेल तर रमाचे सध्याचे वय किती? तर बघा रमाचं वय मालापेक्षा 3 वर्षांनी कमी आहे असं दिलेलं आहे आणि दोघांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे. रमा आणि मालाचं 5:6 दिलेलं आहे. तर आपल्याला रमाचं सध्याचं वय काढायचं आहे. तर बघा मालाचे वय x
मग रमाचं वय काय असणार आहे, कारण रमा हे जे आहे तर मालापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मग रमाचं वय काय असणार आहे, मालाच्या वयामधून 3 वजा केले म्हणजे 1 वजा 3 हे रमाचं वय असेल. आता काय दिलं आहे आपल्याला, 2 वर्षानंतर त्या दोघींच्या वयाचे गुणोत्तर दिले 5/6 होते. आता 2 वर्षानंतर मालाचे वय आत्ता x आहे, 2 वर्षानंतर x + 2 होईल आणि रमाचं किती आहे, x - 3 आहे. तर 2 वर्षानंतर त्यामध्ये +2 गेले म्हणजे x + 3 - 2 म्हणजे x - 1 हे कुणाचं वय होणार आहे, तर रमाचं वय होणार आहे. तर आपल्याला रमाचं वय भागिले मालाचं वय याचा रेशो दिलेला आहे 5/6. मग रमाचं वय x - 3 + 2 कारण 2 वर्षानंतर आणि हिचं x आहे ++2 कुणाचं, मालाचं, बरोबर रेशो किती आहे 5/6. तर आता हे +3 - 2 म्हणजे -3 + 2 म्हणजे काय होतं -1 म्हणजे x - 1 भागिले x + 2 बरोबर 5/6. तर 6ने आता ह्या x - 1 ला गुणा आणि ह्या 5ने x + 2 ला गुणा. म्हणजे 6 × x 6x - 6 × 1 6 बरोबर 5 × x 5x + 5 × 2 10. तर x एका साईडला आणा म्हणजे 6x - 5x बरोबर हे -6 तिकडे +6 होईल 10 + 6 म्हणजे 6x मधून 5x गेले राहिले x आणि 10 6 16 म्हणजे 16 काय असणार आहे, कुणाचं वय मानलं आहे आपण, मालाचं वय. मग मालाचं वय जर 16 असेल तर मग आपल्याला रमाचं वय काढायचं आहे. रमाचं वय मालाच्या वयामधून 3 वजा केल्यावर रमाचं वय भेटेल 16 - 3 म्हणजे किती असणार आहे 13 वर्ष. तर हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल, रमाचे वय 13 वर्ष. तर 13 हे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा व्याकरणावरती आधारित प्रश्न आहे बघा. काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणता मूर्धन्य वर्ण आहे, म्हणजे कोणता मूर्धन्य वर्ण आहे असं विचारलेलं आहे. बघा मूर्धन्यामध्ये काय येतात, ट ठ ड ढ न र श ळ हे जे आहे तर ते मूर्धन्य वर्णामध्ये येतात. त्यापैकी ट इथे दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसेच इथे च तुम्हाला दिलेलं आहे. य ने युक्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दंत तालव्य आणि य ने युक्त असेल तर तालव्य आणि अ ने युक्त असेल तर उच्चार त्याचा दंत तालव्य म्हणतो त्याला. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं त थ द ध न हे दंत्य वर्ण दिलेले आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. तर आपल्याला इथे काय विचारलेलं, फक्त मूर्धन्य आहे तर तेच बघा ट येतं मूर्धन्य. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी कोणता शब्द हा नामाचे अनेक वचन नाही, म्हणजे नामाचं अनेक वचन होत नाही. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, एक वाट अनेक वाटा, एक म्हस अनेक म्हशी, त्याप्रमाणे एक जळू अनेक जळू हे कसे आहेत, अनेक वचने हे शब्द होतात, वाटा म्हशी जळू. पण गारा हे काय अनेक वचने आपण कधी वापरत नाही, मग याचं अनेक वचन होत नाही, गाराचं गाराच राहतं. हे नामाचं अनेक वचन नाही, कोणतं, गारा, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. तर खाली दिलेल्या संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगणारा योग्य पर्याय कोणता. तर संख्या विशेषणाचा योग्य प्रकारे आपल्याला क्रम लावायचा, अनुक्रम, आणि तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर आता इथे काय काय दिलेलं आहे, संख्या विशेषणे 60वे वर्ष, अर्धा तास, दुहेरी रंग, एक एक मुलगा, काही पक्षी. तर 60वे वर्ष हे आपण कधी वापरतो, तर एखादा क्रम लावताना बघा, 50वा, 51वा, 60वा, पहिला, दुसरा, तिसरा, हे कसं आहे क्रमवाचक विशेषण आहे, म्हणून सुरुवातीला काय येणार आहे, क्रमवाचक येईल. तर क्रमवाचक बी आणि सी मध्ये दिले. आता पुढं म्हणजे ए आणि डी ऑप्शन कट झाला इथे. त्याप्रमाणे पुढचं काय दिले, अर्धा तास. तर अर्धा तास हे काय असतं, आपण काय करतो, गणना करतो एखाद्या, म्हणजे अर्धा, पूर्ण, एक हे काय गणनावाचक आहे, अर्धा, 2, 1 हे गणनावाचकमध्ये येतात, म्हणजे 2 नंबरला गणनावाचक, म्हणजे हा देखील पर्याय कट झाला. राहिले काय ऑप्शन सी, फक्त तेच उत्तर असणार आहे. तरी पण पुढे आपण पाहूया. दुहेरी रंग, एकेरी, दुहेरी, तिहेरी, तिप्पट, दुप्पट हे काय आहेत, तर ते आवृत्तीवाचक आहेत. त्याप्रमाणे 1 1, 2 2, 3 3चे गट हे कशात येतात, पूर्तकत्ववाचकमध्ये येतात, हे देखील योग्य दिलेलं आहे. काही पक्षी अनिश्चित, म्हणजे किती पक्षी आहेत आपण निश्चित सांगू शकत नाही, म्हणून ते अनिश्चित विशेषण आहे. म्हणजे ऑप्शन सी बघा, 60वे वर्ष हे क्रमवाचक, अर्धा तास हे गणनावाचक, त्याप्रमाणे दुहेरी रंग आवृत्तीवाचक, एक एक मुलगा पूर्तकत्ववाचक आणि काही पक्षी अनिश्चित. म्हणजे ऑप्शन सी मध्ये योग्य क्रम दिलेला आहे विशेषणांचा, तेच आपलं ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84 बघा. तर इथे काय दिलेलं आहे, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. तर वरील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर बघा, क्रियापदाला वा, वी, वे हे जर प्रत्यय असतील तर ते विद्यार्थी क्रियापदाचं वाक्य असतं, कोणतं, विद्यार्थ.
बघा पाळावी हे काय मुलांचं कर्तव्य आहे. म्हणजे कर्तव्य योग्यता जिथे दर्शवली जाते तर तिथे विद्यार्थी क्रियापदाचं रूप असतं. म्हणजे मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. या क्रियापदाचा अर्थ काय? विद्यार्थी. आज्ञार्थी म्हणजे जिथे काय आज्ञा दिलेली असते, आज्ञा किंवा प्रार्थना केलेली असते देवाची. स्वार्थ म्हणजे काय? फक्त त्या वाक्यावरून आपल्याला काळाचा बोध होत असतो, त्याला आपण स्वार्थ क्रियापद वाक्य म्हणतो. आणि संकेता म्हणजे काय? अटदर्शक असतं. यामध्ये जर, तर, जरी, तरी या शब्दांचा वापर केलेला असतो संकेतार्थीमध्ये, म्हणजे अट दर्शवलेली असते. तर पाळावी हे कायच्यात येतं? विद्यार्थी क्रियापदात येतं. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85 पहा. तर काय दिले? मोठा वाडा यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर आता इथे काय म्हटलेलं आहे त्याने? मोठा वाडा म्हणजे काय? वाड्याचा म्हणजे गुण दाखवलं त्याने इथे. गुण, वाड्याचा गुण कसा आहे? वाडा मोठा आहे. मोठा वाडा हे कसं आहे? गुण विशेषणामध्ये येतं. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर विशेषणाचे प्रकार आत्ताच आपण वर पाहिले आहेत, तर त्यापैकी कुठलं गुण विशेषण येतं? मोठा वाडा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. खालील अक्षरमाला पूर्ण करा. तर बघा अक्षरमाला काय दिली आहे तुम्हाला? ए झेड वाय बी. एच्या विरुद्धार्थी झेड असतं तिकडून पहिलं, तिकडून शेवटचं. परत वायला बी, त्याप्रमाणे सीला एक्स, डब्ल्यूला डी, ईला व्ही, यूला एफ. तर मधला आता बघा ए बी सी डी ई एफ आणि जी एच असणार आहे. सुरुवातीला जी असणार आहे आणि शेवटी एच असणार आहे. आता सुरुवातीला जी आणि शेवटी एच असणार आहे ते जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन सीमध्येच दिलेलं आहे. बाकी मधलं बघायसुद्धा गरज नाही. म्हणजे जीच्या विरुद्धार्थी टी असतं, एचच्या विरुद्धार्थी एस असतं. तर हे योग्य आहे. ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87 बघा. तर इथे देखील आपल्याला अक्षरमालिका दिलेली आहे. काय दिलेली आहे? बी सी भागिले 6. तर आता बी 2 नंबरला असतं, सी 3 नंबरला असतं. या दोघांचा गुणाकार किती येतो? 6. तर ते 6 इथे खाली लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे डी जी, डी 4 नंबरला असतं, जी 7 नंबरला असतं. 7 चोक 28 इथे खाली लिहिलेलं आहे. इथे काय? जी एल आहे. जी एल, जी किती नंबरला असतं? 7 नंबरला आणि एल 12 नंबरला. म्हणजे 12 7 84 दिलेलं आहे. तर आपल्याला पुढे काय येईल? बघा इथे याप्रमाणे असे दोन पर्याय निवडायचा, त्यांचा गुणाकार खाली आला पाहिजे. तर आता ए 1 नंबरला असतं, झेड 26 नंबरला असतं. यांचा गुणाकार 26 एके किती? 26 येतो. म्हणजे याच्या खाली 26 लिहिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन सी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्नचिन्हाचा आहे काय येणार आहे? ए झेड भागिले 26. ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88 पहा. तर इथे देखील आपल्याला अंकमालिका पूर्ण करायची आहे. तर काय दिलेलं आहे बघा? 1 2 1 2 4 3 3 6 5. तर आता इथे आपल्याला काय दिले? 3 प्रश्न दिलेत. म्हणजे इथे आपल्याला अक्षरमालिकेचे आता 3 गट पाडावे लागतील. तर बघा पहिला गट, आता 3 गट, हा हे 3चा गट, ह्या 3चा गट, परत ह्या 3चा गट आणि हे राहिल्या 3चा गट. तर बघा पहिल्या गटामध्ये 1 आहे, परत त्याच्यानंतर इथे दुसऱ्या गटातलं पहिलं 2 आहे, तिसऱ्या गटातलं पहिलं किती आहे? 3 आहे, आणि मग चौथ्या गटातलं पहिलं काय? 4 येणार. सुरुवातीला 4 येणार. परत बघा इथे 2 आहे, परत इथे 4 आहे, परत इथे 6 आहे. मग इथे किती यायला पाहिजे? 2 4 6 8 यायला पाहिजे. मग दुसऱ्या प्रश्नचिन्हा जागी 8 येईल. तर आता तिसरा इथे किती दिलं आहे? 1 दिलं आहे, परत इथे 3 दिलं आहे, परत 5 दिलं आहे. मग किती येणार? 7 येणार. 1 3 5 7 विषम संख्येची मालिका आहे. म्हणजे इथे तिसऱ्या प्रश्नचिन्हा जागी 7 येईल. मग 4 8 7. तर कशामध्ये दिले तुम्हाला? तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89 पहा. तर योग्य पर्याय निवडा. तर आता इथे काय दिलं आहे? 8ला जसं 32 आहे तसे 16ला काय होईल? तर बघा 8चा वर्ग किती असतो? 64. 64 भागिले 2 जर केलं तर किती येतं? 32 येतं. तर आपल्याला काय विचारले? 16. 16चा वर्ग असतो 256. 256 भागिले 2 केलं तर किती येतं? 128. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे? 128. 128 हे तुम्हाला ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. बघा काय दिलेलं आहे? जर क्रिकेट म्हणजे PZLPSAQ तर KICK बरोबर किती? तर क्रिकेटसाठी तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, तर त्यातला किकसाठी. तर आता किक हा शब्द इथेच उपलब्ध आहे बघा. केसाठी त्यांनी काय घेतलेलं आहे? इकडून 3 नंबरचं, तिकडून 3 नंबरचं काय आहे? यस आहे. मग केसाठी यस घेतलेला आहे त्याने. मग शेवटी पण यस येणार, कारण किकमध्ये सुरुवातीला के आहे, शेवटी यस के आहे. मग शेवटी इकडे आणि पहिल्यांदा यसच येणार. त्याप्रमाणे आय बघा, आय 3 नंबरला, इकडून 3 नंबरला यल आहे. मग इथे आयच्या जागी यल येणार.
त्याप्रमाणे 3 नंबरला इथे सी दिले KICK, मग इथे सी 4 नंबरला आहे किंवा 1 नंबरला आहे, मग सीच्या जागी किती येणार पी येणार, म्हणजे पी. मग SLPS हे कशासाठी येणार आहे किकसाठी येणार आहे. SLPS हे तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला इथे कोड दिलते त्याच्याच अक्षरामधून आपल्याला किक शब्दासाठी काय येईल ते विचारलेलं SLPS येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. तर बघा, टिंबटिंब यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. तर आपले जे संत आहेत तर कोणते, संत नामदेव महाराज. तर यांची जे तुम्ही जर पाहिलं तर त्यांनी काही लिहिलेली जी पदे आहेत तर ते शिखांचे गुरु ग्रंथ साहेब हा ग्रंथ आहे. तर या ग्रंथामध्ये त्यांच्या पदांचा समावेश केलेला आहे. एकमेव संत आहेत महाराष्ट्रातील संत नामदेव महाराज. हे महाराष्ट्रातील कीर्तनाचे जनक त्यांना म्हणतो संत नामदेव महाराजांना. तसेच संत एकनाथ महाराजांची भारुडे प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रसिद्ध आहेत बघा. संत तुकाराम महाराजांचे काय आहेत अभंग प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे रामदास स्वामींचे काय श्लोक प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रसिद्ध आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तसेच यांच्याशी संबंधित जे काही ग्रंथ साहित्य असतील ते देखील तुम्ही एकदा नजरी घालून जात जावं. संत जे आहेत आपल्या संतांची भूमी म्हणून ओळखले जाते आपल्या महाराष्ट्र राज्याला. त्यामुळे संतांवरती देखील कधीकधी मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले जातात. तर ऑप्शन ए संत नामदेव या प्रश्नाचं उत्तर असणार. संत नामदेव महाराजांचीच काही लिहिलेली जी पदे आहेत तर ते शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. महाराष्ट्रातील टिंबटिंब हे नगर 7 वाहनांची राजधानी होते. तर 7 वाहनांची राजधानी असते तर महाराष्ट्रातील कोणतं शहर आहे तर ते पैठण शहर आहे बघा. कोणतं शहर आहे पैठण, जे की म्हणजे जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे बघा हे पैठण. तर ते महाराष्ट्रातील हे पैठण हे नगर 7 वाहनांची राजधानी होती त्या काळात. म्हणजे 7 वाहनांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्यांची राजधानी कोणती होती पैठण. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93 पहा. तर रामकृष्ण मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर रामकृष्ण मिशनची स्थापना जी आहे तर ते स्वामी कोण होते विवेकानंद. त्यांचे गुरुचेच नाव आहे रामकृष्ण म्हणजे परमहंस. तर त्यांच्या नावानेच त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती 1897मध्ये. कोणी स्वामी विवेकानंद यांनी. म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF देखील हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये तुम्हाला PDF देखील भेटून जाईल. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94. टिंबटिंब या किल्ल्याचे अगोदरचे नाव कोंढाणा किंवा कोंढाणा असे होते. तर बघा कोंढाणा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सिंहगड म्हणतो. म्हणजे बघा अगोदरचे नाव कोणत्या सिंहगड या किल्ल्याचे नाव अगोदरचं काय होतं कोंढाणा. म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांनी जे आहे तर ते वीरमरण आलं त्यांना. आणि तेव्हाच आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी तोंडातून त्यांच्या उद्गार निघाले होते गड आला पण सिंह गेला, म्हणून त्याला सिंह असे नाव देण्यात आले होते कोंढाणा या किल्ल्याला. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सिंहगड. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. तर एकूण भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेल्या एकूण 8 राज्यातून जातं. त्यापैकी दिलेल्या पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तेलंगणा. तर या तेलंगणा राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. म्हणजे सुरुवातीला गुजरात राजस्थान परत जात जात ते झारखंडमधून जाऊन पुढे त्रिपुरा या राज्यातून पुढे जाते ते बाहेर परत बांगलादेशमध्ये. जर इथे जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, पश्चिम बंगाल येतं पण तेलंगणा येत नाही. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. कर्कवृत्त तेलंगणा या राज्यातून जात नाही. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96 पहा. नागपूर पोलीस आयुक्त हद्दीमध्ये किती पोलीस स्टेशन आहेत. तर मी अगोदर सांगितलेलं ज्या जिल्ह्याचा पेपर आहे त्या जिल्ह्याची पुरेपूर माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर नागपूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एकूण 34 आहेत पोलीस स्टेशन. किती एकूण 34 पोलीस स्टेशन जे आहेत तर ते नागपूर पोलीसच्या हद्दीमध्ये येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97 पहा. यापैकी कोण इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत. तर 2024 सालचा प्रश्न होता. तर इस्रोचे सध्याचे चेअरमन जे आहेत तर त्यावेळच्या करंट अफेअरनुसार जर पाहिलं तर कोण होते, एस सोमनाथ हे होते.
तर सध्याचं करंट अफेअर जे काय आहे ते तुम्ही करून जावा. तर सध्याचे इस्रोचे चेअरमन कोण आहेत हे तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. सध्याला कोण आहेत इस्रोचे चेअरमन. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98 पहा. ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली. तर कोण होते ते व्यक्ती, तर सुलेखा कुंभारे. तर या सुलेखा कुंभारे जे आहेत तर त्यांनी ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत जे आहे तर ती मुख्य भूमिका बजावली होती. म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99 पहा. यापैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे. तर बघा काय काय जे आहे तर ते जहाज जे आहेत तर ते भारतीय नौदलामधून ते म्हणजे काय झाले आहेत ते रिटायर झालेले आहेत. ते त्यांच्या जागी आता नवीन जहाज आलेले आहेत. पण सध्याला कार्यरत असलेलं जहाज 2024 तुम्ही जर पाहिलं तर INS विशाल हे निवृत्त झालेलं आहे. INS विमल निवृत्त झालेला आहे. INS विराट पण निवृत्त झालेला आहे. पण INS विक्रमादित्य हे जे आहे तर ते सध्या कार्यरत आहे आपल्या भारतीय नौदलामध्ये. INS विक्रमादित्य. पुढील प्रश्न पाहूया आणि आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 100. तर काय दिलेलं आपल्याला इथे, केंद्र सरकारने 3 नवीन कायदे संमत केले असून त्यांची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली. बघा 25 डिसेंबर 2023ला जे आहे तर ते राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली होती आणि ते कायदे जे आहेत तर ते 1 जुलै 2024 या तारखेपासून जे आहे तर ते नवीन जे कायदे दुरुस्त झाले तर ते भारतीय नागरी सुरक्षा संहिता जे आहेत तर ते कायदे जे आहेत तर ते 1 जुलै 2024 पासून जे आहे तर ते लागू करण्यात आलेले आहेत. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल 1 जुलै 2024. तर मित्रांनो आपला पोलीस आयुक्तालय म्हणजेच नागपूर शहर पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट डीचा आपला हा पेपर सुरू होता. तर या पेपरचे जवळच्या जवळ आपण 100 प्रश्न जसेच्या तसे कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या 100 प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.